कथेचा अनुसंधान कालच्या प्रसंगामध्ये त्रिजटा रामचंद्रांना भेटल्या। भजनाचा एक भक्ती मार्ग, गुरुच्या पाठीमाग गुरु संप्रदाय काय, गुरुचं आचरण शिष्यानं कसं करावं, भगवंताकडे जाताना कसं जावं, ही त्रिजटेने काल सांगितलं। आणि त्या असणाऱ्या त्रिजटेनं रामचंद्राची प्राप्ती करून घेतली। कशासाठी? भजने करी रामाचंच भजन केलं आणि त्या भजनाने रामचंद्राची प्राप्ती त्रिजटेनं करून घेतली। ऐका, लागोनिया भजन वाटा सोडिला त्रिगुणांचा कुरुटा, नावे साचारा त्रिजटा भजन निष्ठा उगवली। भजनाच्या वाटेला लागलेली त्रिजटा आहे। ही जी काही त्रिगुण आहेत, रजतम सत्व, ह्या त्रिगुणाच्या बाहेर झाली आणि त्रिजटा नाव आहे तिचं, त्रिजटा नाव होतं। ही त्रिगुण बाहेर काढलं तिनं आणि रामचंद्राची निस्सीम सगुण मूर्तीचं दर्शन त्रिजटेने भजनेच्या निष्ठेने घेतला असं सांगतात। ऐसी त्रिजटेची ख्याती चरित्र पावन त्रिजगती, विभीषणे करुणी विनंती विमान रघुपती अर्पिले। अशा प्रकारे त्रिजटेची ख्याती होती, तिचं चरित्र जगतामध्ये पावन होतं। विभीषणाने विनंती केली होती त्रिजटेला विमानामध्ये बसा, तिनं बसली नाही, विमानाला स्पर्श केला नाही आणि ते विमान लंकेमधून अयोध्येला जाण्यासाठी रामचंद्राला विभीषणचे अर्पण करतात। विभीषणाने रामचंद्राला विमान दिलं, म्हणले जावा भगवंता, आता लंका कुठे, अयोध्या कुठे, खूप अंतर आहे। येताना आले तुम्ही चालत, 14 वर्षाचा वनवास परिपूर्ण करत करत आले, पण आता विमानाने जावा, कारण आता वनवास संपलाय। पण विमानाला स्पर्श रामचंद्र करतच नाही, त्याच्यामुळे विभीषणाला दुःख वाटलं। आपण रामचंद्राला विमान देतोय पण ते त्याचा स्वीकार करत नाही, माझेच भाग्य मंद आहे असं विभीषण बोलतात। विमाने करुणी तत्वता काही सेवा रघुनाथा, माझी पावेला अल्पता सकळ व्रता ते झाले। विभीषणजी विचार करतायत रामचंद्राची सेवा घडावी म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना। रामाच्या सेवेसाठी सतरंजी टाकली पाहिजे, झाडून काढलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे, वेगवेगळ्या सेवा केला पाहिजे। रामचंद्राची सेवा करणं ही परम धर्म आहे। विभीषणजी विचार करतायत सेवा करायची आहे, पण काय करावं, रामच सेवा घ्यायला तयार नाही। विमान द्यावं आणि रामचंद्राची सेवा करावी अशी इच्छा मनामध्ये आहे, पण रामचंद्र ती विमानाला स्पर्शच करत नाही असं विभीषणजी बोलतात। तरी ऐसे केवी घडे जे बाह्य पदार्थी सेवा जोडे, बाह्य सर्वता आणि मग कसं त्या ठिकाणी रामचंद्र सेवा घेतात, पण रामाला सेवा अंतःकरणामधून लागते, बाह्य आवरणामधून रामचंद्र सेवा घेत नाहीत। विमान दिलं म्हणजे रामाची सेवा होत नाही, त्याला अंतःकरणामध्ये सद्भाव लागतो, भक्ती प्रेम लागतं। भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, हे सगळं बाह्य आवरण आहे आणि ते भगवंताला आवडत नाही, भगवंत ते घेत नाही। ऐका, ऐसा निश्चय मानोनी चित्ती मौने नविला रघुपती, तवा झाली नवलगती आला निश्चिती विश्वकर्मा। विभीषणाचं जे विमान होतं, कुबेराचं विमान रावणानं हिरावून घेतलेलं आणि तेच विमान विभीषणजी रामाला देत होते, पण रामचंद्र ते विमान घेत नव्हते। तेवढ्या वेळामध्ये एक नवल झालं। काय नवल झालं? विश्वकर्मा जो देव लोकांचा इंजिनियर आहे, प्रत्येक काम बनवायचं म्हटलं की त्याच्याकडे जात होता, तो विश्वकर्मा रामचंद्रापाशी आला, नमस्कार केला, काय बोलतो, आणि लगेचच विश्वकर्म्यानं लोटांगण घातलं, सांगितलं भगवंता, विभीषणानं दिलेल्या विमानामध्ये तुम्हाला बसायचं नसेल तर मी तुमच्यासाठी नवीन विमान आता तयार करतो, त्या विमानामध्ये बसा, तुम्ही अयोध्येला जावा, अशा प्रकारे विश्वकर्मा बोलतात। विश्वकर्मा अतिनिवृत्ती रचिता झाला विमान स्थिती, आजन्म कष्टांची विश्रांती श्री रघुपती सेविलिया। आणि
मगाशी सांगितलं होतं बाह्य जी काही सेवा आहे रामचंद्राला आवडत नाही, अंतर सेवा लागते. आता विश्वकर्माचे विमान बनवणार आहे, ते विमान कसं कसं बनवणार आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे. अतिशय निगुती अत्यंत कष्टानं विमानाची रचना केलेली आहे विश्वकर्म्यानं. आजन्म कष्ट, आतापर्यंत जेवढ्या जन्माचं कष्ट झालेलं आहे ती सगळ्या कष्टांची विश्रांती होईल जेव्हा रामचंद्र त्या विमानामध्ये बसतील. अशा प्रकारचं विमान विश्वकर्मा बनवतात. संतोष करुणी जाण निर्मिता झाला विमान, संकल्प मात्रे करी गमन, म्हणून अभिमान कामग. आणि संतोष होता विश्वकर्म्याला. आपण जर विमान बनवलं, जे आपण विमान बनवणार आहे त्या विमानामध्ये जर रामचंद्र बसले तर अनंत जन्माचं जी कष्ट आहे त्या कष्टाची विश्रांती होते, आनंद भेटतोय. म्हणून या आनंदाने विश्वकर्म्याने विमान बनवलं, निर्माण केलं. पण ते असणारे विमान जिथं जिथं मनामध्ये इच्छा करेल त्या त्या ठिकाणी ते जाणारे विमान होतं, म्हणून त्याचं नाव कामग होतं. मनामध्ये ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या ठिकाणाची कामना करल तिथं तिथं नेऊन ठेवणारं ते विमान होतं. असं विमान विश्वकर्म्यानं तयार केलं. अति प्रचंड पर्वतकार रचिले अति मनोहर, तेथील खणांचा विचार संक्षेपेकार सांगेन. आणि अतिशय भलं मोठं विमान, पर्वताच्या आकाराचं विमान बनवलेलं होतं. दैदिक विमान मोठ्याच्या मोठं, अतिशय मनोहर होतं. अनेक वेगवेगळे खण त्या विमानाला होतं. आणि आता त्या असणाऱ्या खणाला त्या ठिकाणी त्यांचं जे खण आहेत विमानाचं, त्या असणाऱ्या खणाचं समूळ त्या ठिकाणी वर्णन सांगतो, ऐका. कोणी म्हणती एक खण, कोणी भाविती त्रिखण, कोणी भाविती पंचखण, कोणी दशखण भाविती. आणि त्यावेळेस असं असणारं विमान बनवलेलं होतं. पर्वताच्या आकाराचं विमान होतं. आणलं विश्वकर्म्याने बनवून बघितलं वानर लोकांनी. कोण म्हणू लागलं विमानाला एक खण आहे, कोण म्हणतायत 3 आहेत, कोण म्हणतात 5 आहे, कोण म्हणतायत 10 आहे. एक भाविती षोडश, एक सांगती 21, एक सांगती 25, स्वमते असोसा बोलती. स्वतःच्या बुद्धीनं बोलू लागली. ते विमान बनवलेलं होतं. कोण म्हणते 16 खणाचं ते विमान असेल, नाही दुसरं म्हणलं 21 खण ते असणाऱ्या विमानाला आहे. कोणी सांगितलं 25 आहे. तर स्वतःच्या बुद्धीप्रमाणे त्या असणाऱ्या विमानाला पाहून सगळेजण आपापसामध्ये चर्चा करतात. निश्चय पाहता संपूर्ण एके अनेक भावती खण, एक अनेक रे बनवण नाही जाण दुखण्यासी. आणि मग निश्चयानं त्या असणाऱ्या विमानाकडे पाहिलं गेलं तर त्या असणाऱ्या एकाच खणाला अनेक त्या ठिकाणी खण भावू लागले, दिसू लागले. ते वैशिष्ट्यपूर्ण विमान होतं. ते विश्वकर्म्यानं बनवलेलं, कोणाच्याही लक्षामध्ये येत नव्हतं असं लक्षणीय विमान विश्वकर्म्यानं तयार केलं. 28-36 म्हणती ते जाणावी अवघी भ्रांती, एकी अनेकांची स्थिती स्वमते बोलती बहुविध आहे. प्रत्येक जण बोलू लागलेला आहे, स्वतःच्या बुद्धीनं बोलू लागलेला आहे. अनेकांची स्थिती आहे, अनेक जण बोलतात. तिथं कोण सांगते त्या ठिकाणी त्या विमानाला 36 खण आहेत, कोणी त्या ठिकाणी सांगितलं 28 आहे. तर आपापल्या बुद्धिमत्तेनुसार त्या ठिकाणी सर्व विमानाला पाहून बोलू लागले. तळी उन्हा चढती खण, शेवटल्या खणा जाती पूर्ण, हरपे खणांची खणखण ऐसे विंदान साधिले. अशा प्रकारचं ते विमान होतं. विमानाच्या तळापासून आतमध्ये गेलं, विमानामध्ये पायऱ्या चढून आतमध्ये गेलं. शेवटपर्यंत विमानामध्ये जात असताना चढत असताना जे काय असणार जन्माची त्या ठिकाणी कणकण आहे ती सगळी संपत आहे. कारण विश्वकर्म्यानं बनवलेलं आहे ते. आणि आतमध्ये संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे. विभीषणाचं विमान तर स्वीकारलं नाही म्हणून रामासाठी नवीन तयार केलेलं आहे. ऐका. 7 पौळी अति सुटंका, 10 गवाक्ष परिदेखा, पंचप्रकारी रचिले चोखा, गोडारा सुरेख त्रिगुणांचा. आणि त्या ठिकाणी असणारं ते विमान अतिशय सुंदर वैशिष्ट्यपूर्ण बनवलेलं आहे. आणि त्या असणाऱ्या विमानाला 10 प्रकारच्या खिडकी आहेत. आणि 10 प्रकारच्या खिडकी असताना पंच प्रकारानं ते त्या ठिकाणी विश्वकर्म्यानं बनवलेलं आहे. आतमध्ये त्या ठिकाणी असणारं त्रिगुणाचा साठ आहे, रजतम सत्व. ही त्रिगुणाच्या असणाऱ्या त्रिविकारांनी गुणांनी त्या ठिकाणी बनवलेलं आहे. ऐका. किंकिणी ज्वाळा माडांचे परी, 50 आगळ्या दोन्हीवरी, तया माझी मुख्यचारी
आणि त्या ठिकाणी किंकिणी ज्वाळामाळा त्या ठिकाणी अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी मुख्य असणारे 4 आहेत ते त्या ठिकाणी वाजतात. वेगवेगळ्या ध्वनी घंटानाद त्या ठिकाणी आवाज येतोय. अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण विमान बनवलं. इतर माळांची हारी शोभताती नाना परी गुंपिली या त्रिप्रकारी नादाची परी अलोलिका. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी अनेक बाकींच्या सुद्धा ज्या माळा होत्या त्या माळा अनेक पद्धतीनं शोभून दिसत होत्या. आणि त्या असणाऱ्या विमानाला जी माळा होत्या ज्वाळामाळा त्या असणाऱ्या माळा त्रिगुणामध्ये त्या ठिकाणी ओवलेल्या होत्या. त्रिगुणाच्या अनुसंधानामध्ये अशा प्रकारच्या त्या माळा विमानामध्ये होत्या. जे जे काळी प्रीत जैसी ध्वनी उमटे तैसी तैसी 10 चाळका मुख्य त्यासी तरनादांसी नाही संख्या. आणि त्या असणाऱ्या विमानामध्ये वेगवेगळे नाद होते. नाद म्हणजे ध्वनी आवाज येत होता. प्रत्येक काळाला जिथं जिथं विमान जाईल ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जसं तसं असणारा ध्वनी आवाज ऐकू येत होता. आणि त्या विमानाला मुख्य चालक 10 जण होते. 10 जण ते विमानाचे चालक होते. ऐका. नित्य प्रकाशाला गोणी दीपशिखा पैधरवणी शशी सूर्य अनुदिनी दिवा रजनी तिष्ठता. आणि त्या विमानामध्ये सदोदित प्रकाश असायचा. आणि त्या विमानामध्ये प्रकाश कुठून येत होता तर त्या विमानामध्ये सारखं प्रकाश असण्यासाठी नित्य सूर्य आणि चंद्र त्या असणाऱ्या विमानामध्ये प्रकाशाची ज्योत धरून राहत असायचे. त्यामुळे सदोदित प्रकाश त्या विमानामध्ये होता असं वर्णन गावकाका करतात. नवलक्षा दीपावली नित्य शोभती अंतराळी औटकोटी भूमंडळी पताका ओळी मंडिता. आणि 9 लाख असणाऱ्या दीपावली त्या विमानामध्ये होत्या म्हणून नित्य प्रकाश होता. चंद्र सूर्य त्या असणाऱ्या विमानामध्ये ज्योत प्रकाशाची ज्योत धरून त्या ठिकाणी उभे होते म्हणून नित्य प्रकाश त्याच्यामध्ये होता. आणि आकाशामध्ये त्या ठिकाणी जे काही भूमंडळ आहे चंद्र तारा नक्षत्र आहे ते सगळं असणाऱ्या विमानामध्ये प्रकाशमान राहत होते असं या ठिकाणी सांगतात. मध्यखानी उदासन नित्य करीतासे पाचन क्रियाशक्ती संपादन पाकशासन करीतासे. आणि ते असणाऱ्या विमानामध्ये पाठीमाग सांगितलं कोणी असणारे त्याला 1 खण म्हणायचं, कोणी 12, कोणी 16, कोणी 18, कोणी 36, कोणी 32 अशा प्रकारचे खण. जी काही मध्य खण आहे आणि त्या खणामध्ये हुताशन म्हणजे अग्निदेवता राहत होते. पाचन करत होते. म्हणजे आता विमान म्हणजे आपलं शरीरच आहे आणि ते असणाऱ्या शरीराचंच वर्णन त्या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगताय. मध्य खणाच्या ठिकाणी अग्निदेवता आहे. आपण जे जे भक्षण करेल ते सगळं ते अग्निदेवता पाचन करतायत. अशा पद्धतीने विमानरूपी इंद्रियाचं मग असं सांगितले 10 चालक आहे म्हणजे ही 10 इंद्रिय चालक आहेत जे विमानाला. तशा पद्धतीने वर्णन ग्रंथकर्ते करतात. अरुची उपजेला भोजनी मनोनी वैद्य राजा दोनी अश्विनी देव अनुदिनी औषधी घेऊनी ओळंगती. भोजन करत असताना आता बाहेरून जर विमानामध्ये भोजन करत असताना बाहेरून आलेलं जे भोजन आहे ते विमानामध्ये खात असताना लोकांना पचावं त्या विमानामधल्या बसलेल्या लोकांना पचावं म्हणून अश्विनी देव येऊन त्या ठिकाणी ते अन्न शुद्ध करायचे. बाहेरच झालं. आतमध्ये हे इंद्रिय रूपी विमानामध्ये आपण खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी आपल्या नाकाच्या ठिकाणी अश्विनी कुमार आहे. नाकाची ती देवता आहे. ते अन्न पचन होण्यासाठी अश्विनी कुमार दिव्य अशा प्रकारच्या औषधी घेऊन त्या शरीराच्या ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणजेच त्या विमानामध्ये अश्विनी कुमार दिव्य औषधी घेऊन खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी येतात. भक्ती ज्ञान वैराग्य चौखट त्रिसुराचा त्रिकुट यथा काळे कनिष्ठ ती निर्दुष्ट पुरविती. आणि त्या ठिकाणी असणारा भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे त्या ठिकाणी भोजन रूपी विमानामध्ये होतं. चौकट होतं. अतिशय सुंदर होतं ते भोजन. भक्ती ज्ञान वैराग्याचं होतं. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारं यथा काळे ज्याला जे पाहिजे त्या वेळेस ते असणारं भोजन पुरवण्याचं काम त्या विमानामधली 10 लोक म्हणजे 10 इंद्रियाचे चालक करत होते. दशदवायूचे पदर त्याची 10 दिशा अलंकार जाऊन देती सैर मर्यादा पर वागविती. आणि मग सांगितलं 10 गवाक्ष म्हणजे 10 खिडक्या त्या विमानाला होत्या. आणि 10 असणाऱ्या खिडक्या असताना 10 खिडक्यामधून त्या ठिकाणी वारं येत होतं. वारं आतमध्ये येत होतं.
दश दिशामध्ये त्या ठिकाणी वार त्या असणाऱ्या विमानामध्ये संचार करत होतं. कोणालाही मर्यादेच्या बाहेर ते असणारं वार जाऊ देत नव्हतं. त्या असणाऱ्या इंद्रियाला त्या विमानाला व्यवस्थित चालवत होतं, मर्यादेमध्ये वागवत होतं असं या ठिकाणी सांगतात. चालक तयासी मारुती संकल्प मात्रे गमन स्थिती नित्यवर्तवीर मनोवृत्ती श्री रघुपती निजमते. रामचंद्राचं ते असणारं विमान रामचंद्राला बसण्यासाठी दिलेलं होतं आणि ते असणाऱ्या विमानाचा चालक मारुतीला होते. मारुती चालवणारे होते. संकल्प मात्र गमन, जिथं जिथं मनामध्ये विचार करेल तिथं तिथं विमान ते जात होतं. आणि त्या विमानाला जर गती पाहिजे तर मनाची गती होती, मनाच्या गतीला सुद्धा मागं टाकेल अशा प्रकारची गती रामचंद्राच्या मतीनं त्या असणाऱ्या विमानाला गती होती असं सांगतात. आज्ञा शासन निरंतर करता स्वामी सौमित्र त्याचे अनुमते साचार गगन संचार विमान. विमान आकाशामध्ये जात असताना त्या विमानाचा चालक हनुमंतराय होते. मनातला सुद्धा पाठीमागं टाकून एवढ्या वेगानं ते असणारं विमान चालत होतं. त्या विमानावरती शासन करणारे, विमानाला आवरणारे, विमानाला थांबवणारे, त्या असणाऱ्या विमानावरती कार्य करणारे, आज्ञा करणारे लक्ष्मणजी होते. लक्ष्मणाच्या आज्ञेमध्ये ते विमान चालत होतं आणि आकाशामध्ये लक्ष्मणाच्या अनुमतीनं आकाशामध्ये ते विमान संचार करत होतं. आती जीव लगा पूर्ण शुद्ध भावाती विभीषण वागवावया विमान आज्ञापन त्यासी केले. रामचंद्राचा अतिशय जीवलग आणि शुद्ध भावार्थी विभीषण ते विमान वागवण्यासाठी होते. म्हणजे विमान जात असताना रामचंद्राला वाटलं इथं थांबवं तर तिथे विमान थांबत होतं. थोड्याशा अंतरावर थांबायचं म्हणजे तिथं थांबवायची. ही जी काही विमानाची गती होती त्या गतीला विभीषणजी चालवत होते असं सांगतात. विभीषणासी सखा जाना सुष्ट बुद्धी सुग्रीव पूर्ण विवेक वैराग्य समान निज समान वागविती. आणि त्या असणाऱ्या विभीषणाला सोबतीलाच सखा होता तो असणारा सुग्रीव होता. अतिशय असणारी त्याची बुद्धी तेज होती, सृष्टी होती, चांगली होती. त्या सुग्रीवाकडे ज्ञान होतं, विवेक होतं, वैराग्य होतं आणि ज्ञान विवेक वैराग्यानं ते विमान चालवत होतं, विमान वागवत होते असं या ठिकाणी सांगतात. ऐसी निज कळा नागर धात्याने रचिले विचित्र जेते साक्षी श्री रामचंद्र सेवचर होनी. अशा प्रकारचं असणारं ते विमान विश्वकर्म्यानं बनवलेलं होतं. म्हणजे विभीषण देत होते त्या कुबेराचं रावणानं घेतलेलं, रावणाचं विभीषणाकडे आलं हे परंपरेचं विमान देत होते पण घेतलं नाही. मग विश्वकर्म्यानं लगेच तिथं तयार केलं ते विमान, पर्वताच्या आकाराचं विमान तयार केलेलं होतं. असं असणारं ते विमान, ज्या असणाऱ्या विमानामध्ये स्वतः भगवान परमात्मा आरूढ होतील अशा प्रकारचं विमान विश्वकर्माने तात्काळ बनवून रामचंद्राकडे दिलं. ऐसे साधोनी विंदाना विश्वकर्मा आपण पुढे ठेवणी विमान रघुनंदन नमिएला. अशा प्रकारचं असणारं विमान विश्वकर्म्यानं तयार केलं. रामचंद्राच्या पुढे ते विमान ठेवलं. अतिशय विनीत झाला, नमस्कार केला, लोटांगण घातलं. ऐका एकीकडे लंका भुवनी विभीषणाची जननी श्रीराम गमन ऐकोनी झाली मनी अति दुःखी. इकडे लंकेमध्ये विभीषणाच्या मातोश्री कैकशी त्यांना दुःख झालं की रामचंद्र त्या ठिकाणी आता जाणार आहे. आले होते लंकेमध्ये, सगळं कार्य त्यांनी त्यांचं परिपूर्ण केलं. आता रामचंद्राच्या गमनानं अतिशय दुःखी झालेल्या कैकसी माता काय करतात. ऐसे होते निज मानसी राम प्रवेशले लंकेसी तेने काळे अति प्रीतीसी यथा सामर्थ्यसी पूजिना. कैकशीच्या मनामध्ये विचार आहे. कैकशी म्हणतायत मला असं वाटलं होतं की रामचंद्र लंकेमध्ये येतील, लंकेत प्रवेश करतील. लंकेमध्ये आल्यानंतर ना इथं राजवाड्यामध्ये आल्यानंतर मी असणाऱ्या रामचंद्राची यथा सामर्थ्यानं पूजा करीन असा भाव मनामध्ये होता. पण आपण बघितलं राम लंकेत प्रवेश केलाच नाही. विभीषणाच्या अभिषेकाला सुद्धा लक्ष्मणाला पाठवलं, राम लंकेमध्ये आलेच नाही. मग आपली पूजा राहिली, रामचंद्राची पूजा करायची होती ती तशीच राहिली. याचं दुःख कैकसीला वाटलं. रूप पाहे ना डोळे भरी गोष्टी सांगे ना तोंड भरी वचन ऐके ना
असणाऱ्या कैकशीला रामचंद्राचं रूप जे आहे ते असणारं भगवंताचं स्वरूप डोळ्यामध्ये साठवीन, अनेक गोष्टी जी अंतकरणामध्ये आहेत ती भगवंताबरोबर संवाद करीन. रामचंद्र जे काही बोलतील ते असणारं लक्षपूर्वक कानाने त्या ठिकाणी ऐकेल. हीच अंतरामध्ये धरलेलं होतं कैकशीना मनामध्ये ठरवलेलं होतं. ऐका. अनंत जन्माचे कल्मश पूर्ण जे पुढे करीना दुराचरण त्याचे करावया क्षाळन श्रीराम गमन वांछित. बरं तर रामचंद्र आपल्या घराला यावे असं कैकशीला वाटत होतं. त्याचं कारण आहे अनंत जन्माचे कल्मश. पाठीमागचं अनेक जन्मामध्ये जे आपण वाईट कृत्य आपल्या हातून घडलेली आहेत ती सगळं जावं, ती सगळं संपवावं, किंवा इथून पुढे सुद्धा जे आपल्या हातून वाईट कृत्य घडल, पाप आचरण घडल, पापात्मक कर्म आपल्या हातून घडल, जे काही दुराचरण घडल ती सगळं जावं याच्यासाठी रामचंद्राचं आगमन आपल्या लंकेमध्ये आपल्या घरामध्ये व्हावं असं कैकशीला वाटत होतं. श्रीराम भजनी प्रीती गाडी तेने सर्व संसार वेडी तुटे न लागता अर्धघडी आणि साकडी पैनीचे. आणि रामचंद्राचे असणारी प्रीती आहे, भजन आहे. रामचंद्राचं भजन जर केलं प्रेमानं तर संसाराची बेडी तुटते. एकाच क्षणामध्ये संसार नावाची बेडी तुटून जाते. मग पुन्हा कुठल्याही 84 लाख योनीमध्ये जन्माला यावं लागत नाही. सायुज्य भगवंताच्या भक्तीला भेटतं आणि ते भेटण्यासाठी रामचंद्र आपल्या घराला यावे अशी इच्छा कैकशींची होती. याची आशा उत्कंठित श्रीरामाची वाट पाहत तवा ऐकिले विपरीत रामगमनस्थ अयोध्ये. हीच आशा मनामध्ये कैकशीची होती की रामचंद्र आपल्या घरला येतील, आपण त्यांची पूजा करू. म्हणून श्रीरामाची वाट आतुरतेनं कैकशी पाहत होत्या. पण तेवढ्या वेळामध्ये कानावरती वार्ता गेली की राम तर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. विमान सगळं तयार रेडी झालेलं आहे. आता विमानामध्ये बसणार, रामचंद्र अयोध्येला जाणार. मग अयोध्येला गेल्यावर पुन्हा इकडे कशाला येतात? त्यामुळे जोपर्यंत इथं आहेत त्या सुवेळा पर्वतावर, जोपर्यंत लंकेच्या प्रदेशामध्ये आहेत तोपर्यंतच घरला यावं अशी इच्छा कैकशींची होती. तरी आपलेची भाग्यहीन उत्कंठा न होता पूर्ण आम्हासी न देता दर्शन अर्धगमन मांडिले. कैकशीने विचार केला, जाऊ द्या म्हटले, आपलंच भाग्यहीन समजायचं, आपलंच तेवढं भाग्य नाही. कारण रामचंद्र त्याला बघण्यासाठी भाग्य लागतो, कोट्यवधी भाग्य लागतं, त्याच्याशिवाय रामाचं दर्शन होत नाही. जाऊ द्या म्हणले. ज्या अर्थी रामचंद्र अयोध्येला निघाले आपल्याला रामाचं दर्शन झालं नाही त्यावेळेस आपणच ही नाही करंट आहेत, आपल्यालाच रामाचं दर्शन होत नाही असं आपण स्वतःच कर्माला दोष कैकशी माता देऊ लागल्या. श्रीरामचरणी नव्याची भेटी वज्र पडोये ललाटी भाग्य अतिशय करंटी फुंदे गोरटी अति दुःखी. आणि कैकशी विचार करू लागल्या रामचंद्राची भेटीच आपल्याला झाली नाहीये, अजून झालीच नव्हती. रामचंद्र लंकेत आल्यापासून कैकशीला रामाचं दर्शन नव्हतं, घेतलेलं नव्हतं कधी तिनं. त्याच्यामुळे अंतिम समयला आता भगवान परमात्मा निघालाय, जाण्याची एकदा रामचंद्राने आपल्याला दर्शन द्यावं अशी इच्छा होती, पण नाही झालं, होत नाहीये. आपलेच भाग्य हे नाही, करंट आहे, दुर्लभ आहे. आता त्या ठिकाणी जाऊ दे म्हणले, आपापल्या कर्मच नाही तेवढं भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. म्हणून कैकशी माता दुःख करतात. करे पिटी ललाट हृदयावरी हानी चपेट रामे उद्धारिला दशकंठ उपेक्षा निष्ठंक आम्हासी. आणि मग हाताने आपलं कपाळ बळून घेऊ लागले. आम्हीच करंटे कपाळाचे आहेत की रामाचं दर्शन आम्हाला झालं नाही. त्या रामाने रावणाचा उद्धार केला, सगळ्या राक्षसांचा उद्धार केला, मग आमचीच उपेक्षा का केली? आम्हालाही दर्शन द्यायला पाहिजे होतं, आम्हालाही सुद्धा रामचंद्राने दर्शन भेटायला पाहिजे होतं. सगळ्या कुळाचा उद्धार केला पण माझी उपेक्षा केली, याचं दुःख कैकशीला होऊ लागलं. चोरून आणली निज भाषा तो उद्धारिला राक्षस राजा आम्हा मोकलोनी रघुराजा केवी प्रयाण ओझ करीत असे. कैकशी दुःख करतायत, स्वतःला दोष देत विचार करतायत, ज्या रावणानं रामचंद्राची पत्नी चोरून आणली, म्हणजे स्वतःची पत्नी चोरून नेली तरी त्याचा उद्धार केला, मग आमचा का नाहीये? आमची का उपेक्षा भगवान परमात्मा करतोय? त्या रावणाने एवढा मोठा अपराध केला, स्वतःची पत्नी चोरली तरी त्याचा उद्धार केला,
मग आमचा उद्धार भगवंतांनी काय केला नाही, आम्हाला दर्शन का दिलं नाही, आमची उपेक्षा करून का जातात, असं काही कशी बोलतात. धन्य मंदोदरी पतिव्रता निजांगेची तत्वता भेटून या श्री रघुनाथा संसार खाता पाडिले. धन्य मंदोदरी पतिव्रता आहे, रामचंद्राला भेटून जन्म मरणाचं जी काही खत होतं ती खत फाडलं, जन्म मरण संपवलं. रामचंद्राला भेटल्यानंतर ना सायुज्यावर त्या असणाऱ्या मंदोदरीला रावणाला भेटलेला आहे, ही जन्म मरण त्यांनी संपवलं, असं काही कशी बोलतात. श्रीराम तेजे आपण पती सवे सहगमन करुणिया जन्म मरण क्षणे जाण निरसिले. आणि त्या असणाऱ्या मंदोदरीनं रामचंद्राच्या दृष्टीपुढं, रामचंद्राच्या तेजानं, रामाच्या असणाऱ्या भक्तिरूप प्रकाशानं रावणाच्या बरोबर सहगमन केलं आणि रामचंद्राच्या दृष्टीपुढं मंदोदरीने स्वतःचा उद्धार करून घेतला, असं काही कसे बोलतात. करुणिया निज ख्याती सायुज्याला रघुपती तैसीची सुलोचना सती निज मुक्ती साधिली. आणि विचार करू लागल्या काही कशी की त्या असणाऱ्या मंदोदरीने सुद्धा सायुज्य प्राप्त करून घेतलं, अद्भुत ख्याती जगामध्ये येऊन केली. पुन्हा सुलोचना, त्या सुलोचनेनं सुद्धा सती पतिव्रता होती, तिनेही त्या ठिकाणी सायुज्य प्राप्त करून घेतलं, तेही इंद्रजिताबरोबर सहगमन केलं. मंदोदरीने सुद्धा रावणाबरोबर सहगमन केलं. रामचंद्राच्या दृष्टीपुढं यांनी त्या ठिकाणी सायुज्य प्राप्त करून घेतलंय, असं काही कशी बोलतात. मंदभाग्यामी करंटी निजांगेची उठाउटी श्रीरामाची निज भेटी कडकडाटी नगेची. आमचंच भाग्य मंद आहे, करंट आहे, करंटा. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव नाही तो करंट आहे. माऊली म्हणतात उपजोनी करंटा नेने अद्वैत वाठा, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे अशी अवस्था आहे आमची. जन्माला येऊन काही सुद्धा उपयोग नाही, रामचंद्रांनी कृपा केली पाहिजे, रामाचं दर्शन झालं पाहिजे. रामचंद्र आपली भेटच घेत नाही म्हणून मी करंटी आहे, असं काही कशी बोलतात. म्हणून अति उद्विग्न उक्साबुक्सी स्पुंदन स्वयं करितासे आपण तेने राम पूर्ण कळवळला. म्हणून अतिशय उद्विग्न झाली काही कशी आणि आपल्या असणाऱ्या राजमहालामध्ये दुःख करू लागल्या, लढू लागल्या, स्वतः त्या ठिकाणी असणारे विचार करू लागल्या, रामचंद्रानं आपल्याला दर्शन द्यावं ही इच्छा कैकशीच्या मनामध्ये होती. आणि ती असणाऱ्या रामचंद्राने ओळखली, कारण राम अंतर्यामी आहे. त्या कैकशीचं राजमहालामध्ये तिनं दुःख करत असलेली, रडत असलेलं तिच्या अंतःकरणामधलं गुज रामचंद्राने ओळखलं. काय सांगतात. अंतर्यामी श्री रघुनाथ तेने जाणोनी अवचित स्वयं विभीषणा सांगत तुमची माता येतेच नाही भेटी. आणि त्यावेळेस इकडे रामचंद्रानं कैकशीची अवस्था ओळखली, तिची उत्कंठा जाणली गेली, अंतर्यामानं भगवंताला कळलं. कारण सर्वांच्या मुंगीचेही जाणे मानस, मुंगीच्याही मनातली इच्छा जाणणारा तो राम आहे. कैकशीच्या मनातलं ओळखून विभीषणाला बोलू लागले भगवंत. म्हणली विभीषणजी तुमची जी मातुश्री आहेत त्या मातुश्री आमच्या दर्शनाला इथं आले नाहीत अजून, त्यांनी आम्हाला भेट अजूनपर्यंत दिली नाही, असं रामचंद्र बोलतात. तुम्हासी स्मरणा नाही निश्चित मी निजकारी दुश्चित मातेची भेटी न घेता केवी निघता अयोध्ये. रामचंद्र सांगू लागले विभीषणजी तुमची आई आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्हालाही उत्कंठ आहे, पण काय करावं, आम्ही आमच्या कार्यामध्ये गुंतलेले होतो. अयोध्येला जाण्याची तातडी होती, भरतांना भेटायचं होतं, गुरुवर्यांना भेटायचं होतं, ह्या कार्यामध्ये आम्ही विसरलो. पण तुम्हालाही आठवण नाही की आईला आणावं, रामचंद्राला भेटवावं, तुमच्याही लक्षामध्ये नाही. म्हणून आता ध्यान झाले तोपर्यंत मातेला दर्शनासाठी आणा, असं भगवंत बोलतात. आणि रामचंद्राने असं बोलल्याबरोबर विभीषण भगवंताच्या पाया पडले आणि विभीषणाने सांगितलं भगवंत काय करावं, तुमच्या दर्शनाची आस तर खूप लागलेली आहे आमच्या आईला, कधी एकदा रामाचं दर्शन घेतोय असं आईला झालेलं होतं, खूप आस तुमच्या दर्शनाची लागलेली आहे, पण काय करावं. स्वामीने स्मरण न करी
तुमचं दर्शन करावं, तुमचं दर्शन घ्यावं, पण तुम्ही आज्ञा दिली नाही, तुम्ही काही बोलले नाही, तुम्ही आणा म्हणून सांगितलं नाही. मग तुमच्या आज्ञेशिवाय आईला कसं दर्शनाला आणायचं? तुम्ही आणा म्हटले नाही, तुमचीही आज्ञा झाली नाही, मग कसं आणायचं तुम्हाला नाही विचारता, म्हणून आणले नाही. नाहीतर आईला तुमच्या दर्शनाची खूप इच्छा आहे असं विभीषणजी बोलतात. आज्ञेप्रमाणे आता घेऊन येईना निज माता, म्हणून ठेवी चरणावरी माता, धाडी सत्वरता तुतांसी. आणि मग लगेच आता तुमची आज्ञा झाली, आता लगेचच जातो, आईला घेऊन येतो आणि तुमचं त्या ठिकाणी दर्शन मातेला घडवतो. खूप दिवसापासून त्यांची इच्छा आहे, म्हणून रामचंद्राच्या पायावरती विभीषणाला आपलं डोकं ठेवलं. आज्ञा पिले रघुनंदनी, भेटो आणि निज जननी, तुम्ही सवेग जाओनी, भेटी लागोनी आणावी. आणि लगेचच रामचंद्राने आज्ञा केली विभीषणजींना, जावा मातोश्रीला घेऊन या, त्यांचं या मला दर्शन घेऊ द्या, त्यांना भेटू द्या, आणि म्हणून लवकरात लवकर जावा, आईला इथपर्यंत घेऊन या असं रामचंद्र बोलतात. माझे सांगोनी लोटांगणा, श्रीराम भेटी लागुना, स्वयंमानवे आपण अविलंबे करुणी जाणे येते. आणि त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी लगेच विभीषणानं सांगितलं, रामचंद्र बोलतायत, जावा आईला लवकरात लवकर घेऊन या, आणि अवलिंबेना ना कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका, कारण आम्हालाही तातडे जाण्याची खूप दिवस झालं, भरत तिकडे असणारा त्या ठिकाणी कष्टतोय, म्हणून कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता लवकरात लवकर मातेला दर्शनासाठी घेऊन या असं रामचंद्र बोलतात. वंदनीया ते वचन लंके माझी येवोना, माते कैकसी लागून केले न मना सेवकी. लगेच विभीषणाने आपल्या सेवकांना सांगितलं, विभीषणाने सांगितलं होतं, जावा आमच्या असणाऱ्या आईला घेऊन या. सेवक गेले, गेल्यानंतर राजमहालामध्ये गेले, काही कशीपासी गेले, काही कशीला नमस्कार केला. काय बोलतात ते का? अयोध्येसी प्रयाण करिता, तुझे भेटी लागी यथार्थता, राणे झाले रघुनाथा, मूळ तत्वता धाडिले माझा. आणि ते सेवक सांगू लागले काही कशी मात्यांना, आई साहेब रामचंद्र अयोध्येला निघाले, चालले, जात असताना तुमच्या भेटीसाठी थांबलेत, खास करून तुमची भेट घ्यावी म्हणून रामचंद्र थांबलेत, म्हणून तुम्ही चला, तुम्हाला बोलवलंय, विभीषणाने बोलवलंय, रामचंद्राने बोलवलंय, आम्हाला निरोप पाठवलेला आहे, आम्हाला मूळ पाठवलंय तुम्हाला घेऊन जाण्यासाठी असं ते दूत बोलू लागले. अंगीकारोनी श्रीराम आज्ञा, वेगी बैसोनी विमाना, शीघ्र करावे प्रयाण, श्रीराम दर्शना लागोनी. आणि मग लगेचच विचार केला, रामचंद्राची आज्ञाचा अंगीकार केला, विमानामध्ये बसले, विमानात स्वीकार करा, विमानामध्ये बसा आणि तुम्ही लवकरात लवकर चला, कारण कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका म्हणून रामाने विमानासहित पाठवले. तर विमानामध्ये बसून चला असं ती सेवक काही कशीला बोलतात. ऐकोनी या तो वचनार्थ, झाली पूर्ण आनंद भरिता, पूर्वजिता जे मनोरथ, ते समस्ताजी पडले. या सेवकाचं बोलणं ऐकलं, काही कशीला खूप आनंद वाटला. मगाशी त्या दोष देत होता स्वतःच्या भाग्याला, स्वतःच्या कर्माला, ते सगळं संपलं, दुःख संपलं, आनंद वाटला. जी पूर्व मनामध्ये संकल्प होता की रामचंद्राचं दर्शन घ्यावं, जी मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती, ती सगळी आज पूर्ण होते. रामानं आपल्याला बोलवलंय, रामचंद्राला आपली आठवण झाली, याचा आनंद काही कशींना वाटू लागला. श्रीराम दर्शना चित्त होते अत्यंत उत्कंठित, बाप कृपाळू रघुनाथ अंतर्वृत जाणता. रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी, जे काय रामाच्या दर्शनासाठी माझं चित्त उत्कंठित होतं, खूप उत्कंठ होती रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी. पण आता रामचंद्रानं आपलं अंतर ओळखलंय, मनातलं ओळखलंय, इच्छा ओळखले, म्हणून रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी कैकसीला आनंद वाटला. भेटावया रघुपती, नचले यानाची निजगती, याना रूढ विषय स्थिती, सर्वत्र रघुपती भेटेना. मग सेवकांनी सांगितलं होतं, विमान पाठवलं, विमानामध्ये बसन चला रामाच्या दर्शनासाठी. लगेच विचार केला कैकशीनं, विमानामध्ये नाही बसायचं. विमानामध्ये बसले की विषयाला स्पर्श होतो, कुठल्याही यानामध्ये विषयाला स्पर्श केल्यानंतर ना पुन्हा रामाची भेट होत नाही. म्हणून काय करतात, भाग्य फळाले माझे, जे स्मरण केले रघुराजे, चरणी चालता निजोजे, भेटी जाईजे हेची भले.
विचार केला, रामचंद्राने आपली आठवण काढणं हे आपल्या भाग्याचा उदय आहे. आपलं भाग्य आज फळाला आलं, जेवढं आपलं भाग्य त्या भाग्याचं फळ भेटलं, रामचंद्राने आठवण केलेली आहे. म्हणून आता चरण चाली. जसं पाठीमागच्या सगळ्या स्त्रिया गेल्या, सुलोचना चालत गेली, मंदोदरी चालत गेली, सीता चालत गेली, त्रिजटा चालत गेली, तसंच आपणही चालतच जायचं आणि रामाची भेट घ्यायचं असा विचार काही कशी करतात. मनोरिया राजमाता चरणी चालली तत्वता, भेटावया रघुनाथा हर्षित चित्ता निघाली. म्हणून असणारे काही कशी माता विमानामध्ये न बसता चरण चालीना चालत निघाल्या पायानं आणि रामचंद्राला भेटण्यासाठी मनामध्ये हर्ष आहे, उत्कंठा आहे, आनंद आहे आणि त्या आनंदाच्या आवेशानं रामाच्या दर्शनासाठी निघाल्या. निघोनी नगराबाहेरी आली रामा सैन्य भीतरी, पुढे येऊनी झडकरी धरली करी विभीषणे. नगराच्या बाहेर निघाल्या, जात असताना रामचंद्राच्या सैन्यामध्ये आल्या. रामचंद्राच्या सैन्यामध्ये आल्याबरोबर विभीषणानं बघितलं. विभीषणानं आपल्या आईच्या हाताला धरलं. काय करतात. रामचंद्राय नमः. नेता श्रीराम सम्मुख आनंद भरी तर बुकुळ टिळक, माता देखोनी एक अलिंगित एक निज प्रेमे. आणि विभीषणाच्या मातोश्री रामचंद्राच्या समोर विभीषणानं घेऊन गेले. जेव्हा रामचंद्रानं पाहिलं की कैकसी माता बघितलं, आनंद वाटला रामाला सुद्धा आणि लगेचच रामचंद्राने अतिशय प्रेमानं कैकसी मातेला आलिंगन दिलं. अलिंगिता देख एक कैकसी सुखाची झाली देख, जन्म मृत्यू जसा शेक स्वयंनिषेक विसरली. रामचंद्राने आलिंगन दिलं. दिल्याबरोबर कैकसीला खूपच सुख वाटलं. अनंत जन्माचं जे काही दुःख होतं ते सगळं दुःख संपलं आणि अफाट सुख प्राप्त झालं. सगळं जे काही दुःख होतं पाठीमागचं क्लेश दुःख दैन्य जरा सगळं संपलं आणि रामचंद्राच्या भेटीनं आनंद कैकसींना वाटला. विसरली ते पुत्र शोक, विसरली ते द्वंद्व दुःख, ही लोक परलोक लोकालोक विसरली. सगळं विसरल्या. पुत्र शोक, पुत्रांचं दुःख विसरल्या. पुन्हा त्या ठिकाणी द्वंद्व दुःख संपलं. इहलोक परलोक सुद्धा त्या ठिकाणी आनंदमय वाटू लागलं. त्रिभुवनामध्ये आनंद वाटू लागला. सगळं पाठीमागचं जे संसारामधली दुःख होतं ते सगळं दुःख संपलं आणि आनंद कैकसी मातेंना प्राप्त झाला. श्रीरामी देता लिंगन, विसरली देहाचे भान, विरोनी गेली स्वयंपण जेवी लवन जीवनी. रामचंद्राने आलिंगन दिल्याबरोबर देहाचं भान विसरले. तसं पाण्यामध्ये मीठ टाकावं, पुन्हा पाण्यामधून मिठाला बाहेर करता येत नाही, पाणी आणि मीठ मिक्स होऊन जातं, एकरूप होतं. तशा पद्धतीने रामचंद्र आणि कैकसी एकरूप झाल्या. श्रीराम भेटली तत्वता, तुझे त्या पुढे समाधी अवस्था, सलोकता स्वरूपता सायुज्यता सरेना. रामचंद्र भेटले आणि रामचंद्राच्या भेटी पुढं त्यांच्या दर्शनापुढं सगळे जगामध्ये जे जे सुख आहे सगळ्यात सुख समाधीमध्ये सांगतात. ते समाधी सुख सुद्धा तुच्छ आहे. एवढंच नाही तर जे असणारे काही मुक्ती आहेत, स्वरूपता समीपकता सलोकता संयुज्यता, ह्या सगळ्या सुद्धा मुक्ती त्या ठिकाणी फिक्या पडू लागल्या. एवढं पुण्य सुख रामचंद्राच्या दर्शनानं कैकसींना वाटू लागलं. लिंगन ते स्वरूपी समावे संपूर्ण, युक्ती सोडून रघुनंदन मनोहरापण वचन बोल. आणि अशा पद्धतीचं आलिंगन पडलं. रामचंद्राने त्या असणाऱ्या कैकसीचं अंतकरण आपल्या बरोबर एकरूप करून घेतलं आणि जी काही प्रेमाची मिठी होती ती सोडवली आणि अतिशय मनोहर युक्त वचन भगवान परमात्मा कैकसीला बोलतात. ऐका. रावण आणि कुंभकर्ण तुझे पुनीत संतान, वदिता झाला रघुनंदन येथे आपण न म्हणावे. आणि त्यावेळेस रामचंद्र बोलू लागले, कैकसी रावण आणि कुंभकर्ण तुमची पुण्यवान मुलं होते. आता कुठून पुण्यवान होते काय माहिती, पण रामचंद्र म्हटले पुण्यवान असणारी मुलं तुमची होती, पण त्या सगळं तुमच्या मुलांना एका रामाने मारलं किंवा ह्या रामाने मारलं असं मनामध्ये काही आणू नका. तर ऐका. अभिलाषिता पतिव्रता सकुळ रावणा शोभरी सीता, तिने करविले त्याचा घाता बोलव्रता अम्मासी. आणि तुम्हाला वाटेल की एवढी असणारी मुलं रावण कुंभकर्ण ही सगळी असणारी आपली मुलं रामचंद्राने मारली असं मनामध्ये वाटून घेऊ नका.
कारण पतिव्रतेचा अभिलाष त्यांनी केलेला होता आणि पतिव्रता क्षोभलेली होती त्यांच्यावरती, सतीत्वाची ती ताकद होती. पतिव्रताच्या सामर्थ्यानं त्यांचा घात करवला. आमच्याकडे बोल ठेवू नका किंवा आम्ही मारलं असं म्हणू नका. भगवंत बोलतात, जो अभिलाषी परनारी पतिव्रता त्याही वरी, त्याची ठावने धरित्री पचे अघोरी कल्पकोटी. आणि रामचंद्राने पटवून सांगू लागले, ऐका कैकसी, जी असणारी परनारी आहे, परस्त्री असेल आणि त्या परस्त्रीचा अभिलाष केला तर जमीन त्यांना जागा देत नाही. एकतर सीता ही परनारी होती, त्यावर पतिव्रता होती. परनारी असून सुद्धा पतिव्रता होती, सती होती. सतीचं सामर्थ्य तिच्यापाशी होतं. म्हणून अघोरामध्ये, नरकामध्ये ते लोक जातात ज्यांनी ज्यांनी त्यांचा त्या ठिकाणी अभिलाष केला. सीता जन्मली धरे भीतरी, ते अभिलाषी कपटे करी, म्हणून शोभली धरित्री केली बोरी कुळेसी. आणि सीतेचा जन्म धरणीमधून झालेला आहे. म्हणजे सीतेची आई कोण आहे? जमीन आहे. मग कोणत्याही आईला आपल्या मुलीला त्रास दिल्यानंतर दुःख होतं, साहजिकच आहे. कोणत्याच आईला वाटत नाही की आपल्या मुलीला दुःख होतं. तसंच झालं सीतेच्या बाबतीत. सीतेला तुमच्या मुलांनी, तुझ्या पोरांनी हरण करून घेऊन गेले. सीतेची आई जमीन आहे, त्या जमिनीलाही सहन झालं नाही आपल्या मुलीला त्रास दिलेला. म्हणून धरित्री सुद्धा तुमच्यावरती रागवली आणि त्या जमिनीनच तुमच्या कुळाची बोहरी केली असं रामचंद्र बोलतात. परदारगामी नर त्याचा भार ते दुर्धर, धरासा हो न शक्यानु मात्र जाय सत्वर सातडा. जमीन आहे त्या जमिनीला ती वज सहन होत नाही. जे लोक परस्त्रीचा अभिलाष करतात त्याचा भार जमिनीला दुर्धर होतो. ते वज जमीन सहन करू शकत नाही. ते अशी लोक जर जमिनीवरती राहिलं, जी वाईट प्रवृत्तीनं वागतात, परस्त्रीचा अभिलाष करतात, तर त्यांच्या वजानं पृथ्वी लगेच रसातळाला जाते. पृथ्वीला त्यांचं वज सहनच होत नाही आणि तेच कृत्य तुमच्या मुलांनी केलं होतं असं रामचंद्र बोलतात. महापर्वत पाषाण चतुर्द सृष्टी संपूर्ण, त्याचा भार प्रमाण नाही जाण धरेसी. रामाने सांगितलं, ऐका कैकसी माता, ह्या पृथ्वी तलावरती, ह्या जमिनीवरती मोठमोठाले पर्वत आहे, मोठमोठाले डोंगर, झाड, सगळं भव्य दिव्य चतुर्विध सृष्टी या पृथ्वी तलावर, पृथ्वीवरच आहे. पण त्या एवढ्या सगळ्या असणाऱ्या मोठ्या पर्वतांचा, झाडांचा, डोंगरांचं वज पृथ्वीला होत नाही. तिळा एवढं सुद्धा त्यांचं वज तिला होत नाही असं रामचंद्र बोलतात. विषयी विषय लुब्ध देख, परदारगामी विषेक, पतिव्रते विक्षेपक भार देख धरेसी. आणि जे विषयी लोक आहेत, विषय लुब्ध आहेत, परस्त्रीचा अभिलाष मनामध्ये धरतात, पतिव्रतेला विक्षेपक आहेत, जे पतिव्रतेचं सामर्थ्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पतिव्रतेला त्रास देतात, अशी जी लोक आहेत त्या लोकांचं वज पृथ्वीला होतं आणि त्यांचं वज पृथ्वी सहन करत नाही. बाकी मग किती बी मोठा पर्वत डोंगर असू दे, ते पृथ्वीला त्याचं वज होत नाही. पण एवढा असा माणूस असतो, पण त्याने जर वाईट प्रवृत्तीनं वागला, परस्त्रीचा अभिलाष केला, तर त्याचं वज, त्या व्यक्तीचं वज पृथ्वीला होतं. मग पृथ्वीला सतळाला जाते असं भगवंत बोलतात. तेने अधर्मे दाटली धरातिशय शोभली, सकळ समाप्ती केली रावण धुळी मिळविला. त्या अधर्मानं जमिनीला राग आला. ज्या जमिनीवरती तुम्ही वाईट प्रवृत्तीची कामं केली, पाप कर्म केली, परस्त्रीला त्या ठिकाणी त्रास दिला, पतिव्रतेची अभिलाषा केली, ही कुठं केलं? या पृथ्वी तलावरती केला. आणि ही पृथ्वीला सहन झालं नाही. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाह्य तोय सांगत असे. पृथ्वीला अधर्माचं वज सहन होत नाही. म्हणून अधर्म जर वाढला तर पृथ्वी गायीचं वेश धारण करून ब्रह्मदेवाकडे जाते, रडत रडत जाते. का? हे लोकांचं वज तिला सहन होत नाही. म्हणूनच या अधर्मानं पृथ्वी दाटली होती, तिला या अधर्माचं वज सहन झालं नाही. म्हणून तुमच्या कुळाची सगळी समाप्ती रावणाला जी धुळीला मिळवलं, ते अधर्मानं मिळवलं, त्याच्या पापानं मिळवलं असं रामचंद्र बोलतात. एका शोभली जनकबाळी सर्वतान घडे ही बोली, विश्वद्रोहाची इंगळी समूळ मुळी पडिला असे. आणि रामचंद्राने सांगितलं सीतेमुळे झालं, सीतेचा अभिलाष केला. पुन्हा रामचंद्र सांगतात फक्त एकट्या सीतेचा अभिलाष केल्यामुळं झालं नाही, कारण तेवढंच एक पाप रावणाने केलेलं होतं का?
अनेक पाप रावणानं केलेली होती. त्यामुळे एक सीता शोभली आणि एका सीतेमुळेच रावण मेला असं बी नाहीये. अनेक कारण आहेत रावण मरण्यासाठी. विश्वद्रोहाची इंगळी, विश्वाचा द्रोह त्याने केलेला होता. सगळं विश्व आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं. देवलोकांची, ब्राह्मणाची सत्कर्म सगळी मोडवलेली होती. म्हणजे एक सीता रागवली म्हणून रावण मेला असं होत नाही. एवढंच नाही, अनेक कारण आहेत रावण मरण्याला. ऐका, ब्राह्मणाचे वृत्तिहरण, स्वधर्माचे विच्छेदन, बंदी घातले सुरगण, विरोध पूर्ण त्रैलोक्याला विरोध केलेला होता रावणानं. ब्राह्मणाच्या वृत्तीचा हरण केलेला होता. एकही ब्राह्मणाचा यज्ञ रावण होऊ देत नव्हता. स्वधर्माचा विच्छेद केलेला होता, स्वधर्माचा छेद केलेला होता आणि सगळी देवलोक बंदी घातलेली होती. एवढंच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यातला रावण विरोध करत होता. वेदाचं खंडन केलं होतं. म्हणजे ब्रह्मदेवाने वेदामध्ये जे जे लिहिलं होतं त्या त्या वेदाच्या प्रत्येक शब्दाच्या विरोधामध्ये रावण वागला. वेदामधलं त्यानं काहीच मान्य केलं नाही असं खंडन रावणाने केलं. म्हणून ही सगळी कारण रावणाला मरणाला कारणे आहेत. एक सीता रागवली म्हणून रावण मेला नाही, एवढी कारण आहेत. अजून सांगतो ऐका. मुख्य ध्येय श्री शंकर, ज्याचे सगळ दुस्तर, निरसोनी पायवी जग परात्पर, जो सुखसार निज भक्ता. आणि मुख्य ध्येय महादेव जे आहेत त्या महादेवाची भक्ती राजा रावणाने केली, चांगलं आहे. महादेवाची भक्ती केल्यानंतर जे जे दुस्तर आहे ते निरस्त. संसारामध्ये जे जे अवघड आहे, जड आहे, त्या सगळ्याचं निरसन महादेवाच्या भक्तीनं होतं. आणि जे काही सुखाचं सार आहे ते अद्भुत सुख भक्ताला प्राप्त होतं. एवढं महादेवाच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये सामर्थ्य असताना काय झालं? त्याची ठाई उन्मदता, सेव्या सेवन विचारिता, भोगू मागे स्वामीची कांता, गुरु कल्पकता रावणा. आणि एवढं महादेवाची सेवा केल्यानंतर हा सगळं दुस्तर संपवून सुख प्राप्त करून देणारे महादेव जे आहेत. आणि सेवा करायचे सोडून त्या रावणाच्या ठिकाणी उन्मादता प्राप्त झाली. कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. सेवा म्हणजे चांगला वाईट विचार केला नाही, सारासार विचार रावणाने केला नाही. आणि महादेव स्वामी आहेत रावणाचे आणि आपल्या स्वामीची पत्नी भोगण्यासाठी रावणानं मागितली. हे असणाऱ्या गुरुच्या पत्नीला कामवासनेनं पाहिलेला दोष म्हणून गुरु तल्पगता हा दोष रावणाच्या मस्तकावरती बसला. हेही कारण रावण मरण्याला होतं. उमाक्षोवली अति क्रोधेसी, सकुळ सैन्य पुत्रेसी, भस्म केले रावणासी, बोला मासी न ठेवा. रामचंद्र सांगतात रावणाला मारलं म्हणून आम्हाला नाव ठेवू नका. मी रावणाला मारलं ते बोल आमच्यावरही देऊ नका, किंवा एका सीतेमुळे रावण मेला असं बी म्हणू नका. उमा क्षोभली अति क्रोधेसी, पार्वती मातेचा क्षोभ रावणावरती झाला. अभिलाषा केली रावणानं पार्वतीची, त्यामुळे पार्वती रागवल्या आणि सकळ पुत्र कुळासहित रावणाला भस्म केलं. कोणी? ह्या पार्वती मातेने केलं, आपल्याकडे नाही. आम्ही मारलं असं नाही, अनेक कारण होती रावण मारण्याला असं भगवंत बोलतात. देवद्रोही, ब्रह्मद्रोही, विश्वाचा तो विश्वद्रोही, जगद्गुरु शंकराचा पाही, गुरुद्रोही रावण. काय केलं होतं रावणानं? देवांचा द्रोह केला. ब्रह्म जी काही ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाचा द्रोह केला. पुन्हा असणाऱ्या विश्वाचा विश्वद्रोही आहे. विश्वाला सुद्धा सगळ्या संकटामध्ये टाकलेलं होतं. जगद्गुरु महादेव आहे, त्या महादेवाचा सुद्धा द्रोह केला. महादेवाची पत्नी कामवासनेसाठी त्यानं मागवली म्हणून गुरुद्रोही आहे. एवढं सगळं पाप रावणाकडे होते म्हणून मेला. आम्ही मारलं असं म्हणू नका. भगवंत बोलतात सकळ पापाहुनी विशेषता, मुख्य पाप गुरुतल्पकता, सगुळ केले पावन घाता, जाण तत्वता कैकसी. आणि सगळ्या पापाहून विशेष पाप म्हणजे गुरुतल्पगता आहे. गुरुचा त्या ठिकाणी न ऐकणं. गुरुची पत्नी आई समान असते आणि त्या असणाऱ्या गुरुच्या पत्नीची इच्छा करणं हे असणारं पाप, महापाप रावणाकडून झालं म्हणून रावण मेला असं भगवंत बोलतात. पापे करोनी पूर्ण जावाद पाता रावण, शुद्ध धर्मात्मा विभीषण, त्याने तो जाण उद्धारिला. आणि भगवंत बोलू लागले, कैकसी माता ऐका म्हणले, तुमचा मुलगा रावण, त्या रावणाचा पापाचा जर विचार केला असता रावण अधपाताला जाणार होता, रावण नरकालाच जाणार होता. दुसरा पर्याय नव्हता. पण शुद्ध धर्मात्मा विभीषण होता.
विभीषणानं रामाचं म्हणजे आमचं भजन भगवंताचं सदोदित केलं आणि त्या पुण्यानं रावण उद्धरला असं रामचंद्र बोलतात. बंधूच्या सत्त्वे पूर्ण श्री शंकरे कृपा करून केलं निष्पाप रावण अपराधी पूर्ण जाणताही. आणि मग रामचंद्र बोलू लागले बंधुत्वाच्या सख्यत्वानं रावणाचा भाऊ विभीषण आहे आणि तो विभीषणाचं आणि आमचं सख्य आहे म्हणून महादेवानं रावणावरती कृपा केली. आणि एवढं सगळं रावण पापी असताना रावण अपराधी आहे हे सगळं जाणत असताना सुद्धा महादेवानंच रावणावरती कृपा केली. रावण निष्पाप केला आणि त्याचा उद्धार करवला असं रामचंद्र बोलतात. रावणाची सगर्वता कळो आली पै समजता क्रोध हानिल्या जासी लाता ते निश्चितत्वता उद्धारिले. आणि रामचंद्र सांगतात सगळ्यांना माहिती आहे सुंदरकांडातला 36वा अध्याय विभीषणानं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण रावणाची गर्व सगळ्यांनाच कळला. सगळ्यांना माहिती होतं किती गर्विष्ठ होतं. 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगण्यासाठी विभीषणजी आले होते पण विभीषणाचं ऐकलं नाही. विभीषणाला लाता मारल्या. ज्यानं लाता खाल्ल्या किंवा ज्याला लाता मारल्या त्याच विभीषणानं ह्या रावणाचा उद्धार केला असं रामचंद्र बोलतात. सावधने के कैकसी धन्य धन्य तुझी कुसी विभीषणा ते प्रसवलीसी सकळ कुळासी उद्धरण. ऐका कैकसी माता सावधान ऐका तुमची कुस पवित्र आहे धन्य आहे. विभीषण तुमच्या पोटाला आला म्हणून धन्य माता पिता तयाची या. तुमच्या पोटाला विभीषणासारखा सत्पुत्र आला म्हणून सगळ्या कुळाचा उद्धार एका विभीषणामुळे झाला असं रामचंद्र सांगतात. रावणाच्या पापे त्वरित नरका जावे कुळासहित धन्य भाग्याचा हरिभक्त सकळ कुळ निश्चित उद्धारिले. रामचंद्रांनी सांगितलं रावणाच्या पापाचा जर विचार केला असता बघितला असता रावणाच्या पापाची लिस्ट तर रावण नरकालाच जाणार होता. रावणाकडे दुसरा पर्याय नव्हता. एवढी पाप होती मग त्याला स्वर्गाला कसं काय पाठवता येईल. नरकालाच जाणार होता. पण धन्य भाग्याचा हा हरी भक्त धन्य भाग्याचा विभीषण आहे. हे एका विभीषणामुळं नरकाला जाणारी सगळी स्वर्गाला पाठवली. त्यांचा उद्धार केला. सगळ्या कुळाचा उद्धार विभीषणामुळे केला असं रामचंद्र बोलतात. तोहींची स्थिती निश्चिती प्रत्यक्ष दिसे हातोहाती असत्पुत्रे नरका प्राप्ती उद्धार गती सत्पुत्रे. आणि दोघांची असणारी स्थिती बघा एक विभीषण आहे आणि एक रावण आहे. दोघही बघा रावणाच्या पापाचा जर विचार केला असता तर तुम्ही सगळी नरकाला जाणार होता सगळं कुळ ना कुळ. पण एक असणारा सतपुत्र विभीषण आहे आणि त्या विभीषणामुळे उद्धार सगळ्यांचा झाला. दोघ जण आहेत दोघांची गती जगापुढे आहे. सगळ्यांना माहिती आहे रावणानं जी कर्म केली त्यानं नरकाला जाणार होती पण विभीषणाच्या पुण्यानं विभीषणाच्या कार्यानं विभीषणाच्या भक्तीनं सगळ्यांचा उद्धार निश्चित आहे. हरिभक्ताची ती ख्याती आहे रामचंद्र सांगतात. रावणाचे नी दुराचरणे जगनिंदी माते कारणे विभीषणाचे नी साधूपणे जनेवालने तुझ लागी. ऐका कैकसी माता रावणाच्या पापाचा विचार केला. रावण ज्या मार्गाने वागला त्या मार्गाचा विचार केला तर लोक तुम्हाला नावच ठेवणार. रावणाच्या वाईट कृतीनं लोक तुम्हाला बोलणार. पण विभीषणाच्या साधूपणानं विभीषणाच्या कर्तव्यानं विभीषणाच्या भक्तीनं लोक तुमचं वर्णन करणार. रावणानं जरी पाप केली असली तरी रावणाचं जर गुण पाहिलं तर लोक तुमची निंदा करत असतील पण विभीषणाच्या पुण्याईमुळे तुमचं लोक वर्णन करतात असं रामचंद्र बोलतात. हरिभक्त ब्रह्मसंपन्न ज्याच्या कुळी होय उत्पन्न तेने सकळ कुळ पावन ब्रह्मसंपन्न पै होत. आणि हरिभक्त ज्याच्या ज्याच्या कुळामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. जिथं जिथं भगवंताचे भक्त जिथं जिथं जन्म घेतात ते असणारं कुळ अतिशय पवित्र आहे. ते कुळ पावन आहे अशा पद्धतीने रामचंद्र बोलतात. हरिभक्त जन्मेजीचे कुसी अवघे लोके वंदितीसी ते प्रत्यक्ष घडले काय दूसी झाली जगासी अतिवंद्य. आणि ऐका जिच्या पोटाला हरिभक्त येतो भगवंत त्या ठिकाणी उत्पन्न भगवंताचे भक्त जिच्या जिच्या पोटाला येतात त्याला सगळं असणारे त्रैलोक्य वंदन करतात. त्याला सगळे त्या ठिकाणी असणारे नमस्कार करतात. ही कयादूला प्रत्यक्ष घडलेला आहे.
आणि कयादूला म्हणून सगळ्या असणाऱ्या लोकांनी नमस्कार केला असं सांगतात. प्रल्हाद नृपजकांची पूर्वी नारद मानी सर्व भावी बंदी मोचन इंद्रादी देवी प्रसूती भावी एकता. आणि प्रल्हाद जन्मायच्या आधी त्या असणाऱ्या हिरण्यकशिपूच्या बंदीमध्ये सगळे देवलोक होते आणि सगळे देवलोक असताना सुद्धा नारद त्या ठिकाणी विचार करत होते ही भक्त प्रल्हाद आहे, ह्या भक्त प्रल्हादामुळे हिरण्यकशिपू मरणार आहे आणि त्याच्यामुळे सगळे देवांची सुटका होणार आहे म्हणून त्याची असणारी आई धन्य आहे असं त्या ठिकाणी सांगतात. जेथे राहती भगवत भक्त ते भूमंडळी होय पुनीत कीर्तन सुखे डुलत जग उतरत ज्याचेनी. जिथं जिथं भगवंताचे भक्त राहतात ते असणारं सगळं भूमंडळ पावन आहे, पुनीत आहे. कीर्तनाच्या सुखानं ते भगवंताचे भक्त डुलत असतात आणि जगाचा उद्धार त्यांच्यानीच होतो. कोणाच्यानी? भगवंताच्या भक्तानं जगाचा उद्धार आहे. त्या कीर्तनाच्या आनंदानं ते असणारे भक्त डुलत असतात. संपूर्ण त्रिभुवन त्यांच्यामुळे पावन होतात असं सांगतात. ज्याचे भूमंडळ पावन एक त्या भक्ताचे लक्षण स्वयं बोलिला भगवान जड उतार ज्याचेनी. आणि ज्या असणाऱ्या भक्ताच्या कीर्तीने भूमंडळ पावन आहे असे असणारे भक्ताचं लक्षण आहे का? स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे. ते असणाऱ्या भक्ताचं किती सामर्थ्य आहे, किती प्रताप आहे, अद्भुत आहे. त्या त्या भक्ताची लक्षणं ऐका. पुंडलिकवर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आनंदे करीती हरि कीर्तन नामे सर्व गरजे गगन श्रुतिया भक्तांचे अंतर क्षाळन न लागता क्षणपय होय. असो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीच विस्तार बाबाजी सद्गुरू दस्तक बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग निपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे. असणाऱ्या जड जीवांचा उद्धार करण्याची ताकद भक्तामध्ये असतो पण त्या भक्ताने भक्ती करत असताना कसं करावं, नामस्मरण कसं करावं, आनंद असावा बरं का. आनंदाने हरिकीर्तन करावं. नंतर आपलं असतं ते आले ते म्हणून हे आले ते इथं आले काय परिस्थिती काय. आनंदाने म्हणजे असणार भगवंताचं कीर्तन करावं, नामाची असणारी भरी मोठी गर्जना करावी आणि श्रोते आणि वक्त्याचं अंतःकरण शुद्ध असावं. न क्षण लागता शुद्ध होतं. कधी नामस्मरण करायला लागलं की लगेच असणार अंतःकरण श्रोत्याचं बी आणि वक्त्याचं बी स्वच्छ होतं. बघा घरनं येतेपर्यंत काय काय जाऊ सुद्धा वाटत नाही, बसू वाटत नाही, पण इथं आलं की प्रसन्न वाटतं आणि तसं प्रसन्न झाले तर शाळेनी अंतरे परमानंद अंतरी भरे चित्त चित्तपणा विसरे न देख दुसरे जगा माझी. अंतर जर निर्मळ झालं तर परमानंद प्राप्त होतो. का तर आतलं बाहेर काढलं मग दुसरी जागा होती ना. सगळं बाहेर काढलं मग असणार जी काय अंतराच्या ठिकाणचे असणारं काम करत मदमस्त अहंकार बाजूला सरला मग परमानंद भरला जातो आणि चित्तपणाला विसरून जातं. क्षणी ही लागत नाही, भगवंताचं नामस्मरण करत असतो. जगाची ठाई विषमता चित्तपणे भासे चित्ता तेने श्रवण कीर्तन करिता स्वयं भगवंता रातले. जगाच्या ठिकाणची जी काही विषमता आहे ती चित्ताच्या ठिकाणी भासून देता भगवंताची कथा ऐकणं, भगवंताचं नामस्मरण करणं, चिंतन करणं आणि भगवंताशी एकरूप होणं. तेने अंतर सुखावे तत्वता विषम माझी पाहता बुडाली विषमताची वार्ता चिदभासता सर्वत्र. मग म्हणजे ज्याने असणार अंतर आपलं अंतःकरण सुखावलं जाईल अशा प्रकारचं जर असणार कीर्तन नामस्मरण केलं तर विषमता संपली की चैतन्यमय असणारा ध्येय साधकाचा होतो. त्याने तुझेपणाचे भान त्याची लाजेसी ऐतान हरपले गडभान लज्जा पूर्ण निमाली. मग जिथं असणारा तुझेपणाचा भाव आहे तिथं लाज येते म्हणजे असणार. मग जिथं असणारा लाज संपत्ती तिथं अद्वैत भाव होतो आणि मग तिथं द्वैत भाव संपला की लाज संपत्ती. उन्मत्ताचे परिधान निर्ज करी कीर्तन त्यांनी कीर्तने सदा पण करी नर्तन तालचंद्र असणार निर्लज्ज झालं. निर्लज्जाच्या पणामध्ये भगवंताचं नामस्मरण कीर्तन केलं की त्या नादामध्ये आणि त्या तालामध्ये असणारा आनंदाने भक्त नाचतो, त्यालाच भक्त म्हणतात. तो मोले घेऊन मदासी स्वयं होय विषय विलासी तो विसरे देवावासी द्वैत त्यासी भासेना. आता तुम्ही म्हणता भक्त ऐसे जाणार तेही उदास गेले अशा वासने वाढवली बरं का. मग असणार इथं वगैरे सांगितले जे मुलं घेऊन मध्याशी पैसे देऊन मध्ये घ्यायचं म्हणजे प्यायची
आणि पुन्हा विषय विलसंगी डुलायचं, देवभावाला विसरायचे. विसरतात का नाही देवभावाला? कुठं मी पडते, कुठं लागलेलं असतं ते बी त्यांना कळत नाही. तिसराच इथे उचलून घरात झोपत, मग तुम्ही कधी आलो इथं आहे का नाही? आणि अशा प्रकारचं असणार देवभावाला विसरून जातात. द्वेष त्यांना भासतच नाही. कधी पैसे देऊन पिणाऱ्यांची अवस्था. उन्माद रस विचित्र मिळवून केले एकत्र, त्याचा एवढा बळीवार क्षणे संसार विसरवी. अशा प्रकारचा विचित्र असा उन्माद रस आहे म्हणजे, आणि सगळे रस एकत्र करून असा मिळवलेला असणारा उन्माद रस आहे, आणि त्याचा एवढा भला मोठा आहे संसार सुद्धा विसरायला लावतो. सकळ रसाचे रसपान जे गोडी माझी होती निमग्न, तो ब्रह्मरस सेविल्या जाण संसार भान केली. सगळ्या रसाचे रसपान बरं का. अमृत प्राशन केलं की बाकीचे रस घ्यायची तयार गरजच नाही. तसं सर्वात श्रेष्ठ रस कुठला असेल, सगळ्या असणारे गोड ज्या रसामध्ये, तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काळा त्यांनी सर्व पिढा वारेल. सर्व असणाऱ्या पिढा, सर्व दुःख नाही सुत. आणि असा ब्रह्मरस घेतला की संसाराचं जन्म आणि मरणाचं घाटघाट संपलं जातं, भानच राहत नाही साधकाला. म्हणून ब्रह्मरस घ्या असं असणार ग्रंथकर्ते म्हणतात. ऐसे ब्रह्मरस महायोगे जगी मद कदा टुके, कळी काळा ते निजोनी वेगे नाम बळे जग उद्धार. अशा ब्रह्मरसाच्या योगाने म्हणजे असणारे माझे जे काय असणारे भक्त जगाच्या ठिकाणी असणारे शूर आहेत, वीर आहेत, कळी काळावरी घातली कासून एक एकाहून बळी रे, एक एकाहून बळी असणारे कळी काळाला कस घालवले रे. कशामुळं? आणि ते काय करतात? नामाच्या ताकदीच्या जोरावर जगाचा उद्धार करतात. एवढे भक्ताचे महिमान तो तुझा पुत्र विभीषण, भगवत भजने अति पावन जग उद्धारणे याचे. अशा प्रकारे भक्त म्हणजे तुझा विभीषण काका बसतात म्हणजे तुझा पुत्र आहे. पुत्र पूर्वपी नदी जो तरुण निघतो त्याला म्हणायचं पुत्र आहे का नाही? नरकात. म्हणून असं तुझा पुत्र असणारा महान बलशाली म्हणजे असणारा भगवत भजन असणारा करतोय तो, आणि जगाचा उद्धार तुझ्या मुलामुळेच होईल एवढी ताकद तुझ्या मुलामध्ये आहे असं असणार प्रभू रामचंद्र काही कैसीला बोलू लागले. हरिभक्ताची नाममाळ प्रतस्मरणी स्मरता बाळ, महापातकांचा पाळ एक हेळास भस्म होत. भगवंताच्या नामापेक्षा भगवंताच्या भक्ताचं जर नामस्मरण जर केलं सकाळ सकाळ तर महापातक सुद्धा पळून जातात. म्हणतात ज्ञान बातो करा म्हणतात त्याला माणसं. मग कशामुळे म्हणतात? तो का म्हणे नामे जाती संताची जपे. संतांचा जप केला, भक्तांचे नामस्मरण केला की सगळं पाप नाहीशी होतात. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत जावं. भगवंतापेक्षा असणार भगवंताचे जे काही दास आहेत, भक्त आहेत, त्यांचं नामस्मरण करत जावा असं प्रभू रामचंद्र काही कैसेला सांगू लागले. गणेशाय नमः. महाविष्णूचे वरदान ऐसे भक्त स्मरणे पाप नाशे. तुझे भाग्य उत्कट कैसे पुत्र कैसे भक्त जोडी. असणारे प्रभू रामचंद्र सांगू लागले महाविष्णूचा आशीर्वाद आहे. जे भक्ताचं नामस्मरण करतात त्यांचं सर्व पाप नाहीस होत. म्हणतो तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. म्हणून दाखवलं तुम्हाला आताच की तुका म्हणे पापी जाती संतांची जर संतांचा जप केला की पाप नाहीशी होतात. ज्ञानोबा माऊली असं नामस्मरण करा. आणि म्हणून तुझं भाग्य थोर आहे. तुझी अशी मुलं जन्माला आली की ती भक्ताच्या पंक्तीत बसली गेली. खरंच नशीबवानच काही कैसी तू असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. ऐसे मातेचे शांतवन सोय करी अशा प्रकारचं शांतवन प्रभू रामचंद्राने काही कैसी मातेचं केलं. स्वतः प्रभू रामचंद्राने लोटांगून भात आई साहेबाला बघा. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. म्हणून कुळात अशी पोरं व्हावी राजा रावणासारखी, विभीषण काकासारखे, कुंभकर्णासारखे. भगवंताला सुद्धा त्याचा हरिक वाटतो. आणि आईचं नाव निघलं जातं. आईच्या पाया प्रभू रामचंद्र पडले, लोटांगण घालताना काय विनंती करू लागले ऐका. ऐके स्वामी रघुनंदन तुझ्या निज भजनाचे सगळं कल्याण. भजना सेवा धन्य धन्य संतान तुझे. लगेच माताचं सांत्वन केलं. माता ही उठली प्रभू रामचंद्राला लोटांगण घालताना प्रभू रामचंद्राला विनंती असणारी काही कशी माता घालू लागली. कैशी माता म्हणून ऐका स्वामी प्रभू रामचंद्राला तुमच्या भजनामुळं, तुमच्या सेवेमुळे, तुमच्या नामस्मरणामुळे माझ्या पोरा माझी कुस धन्य झाली. माझी
ऊस धन्य झाले म्हणले आणि माझी पोरं सुद्धा धन्य धन्य. प्रभू रामचंद्र तुमच्यामुळे तुमच्या नामस्मरणामुळे तुमची सेवा केल्यामुळे झालं म्हणून पोरं वाचा. धन्य रावण कुंभकर्ण द्वारी हस्ते विंधोनी बाण पुत्रा दिदले साहित्य सदन भाग्य कोणा त्या वाचून. किती नशीब मोठं माझं, किती नशीब मोठं प्रभू रामचंद्राचं. धन्य माझा मुलगा राजा रावण, धन्य कुंभकर्ण. तुम्ही तुमच्या हाताने बाण सोडला आणि त्या बाणाने सायुज्य मोक्ष पद माझ्या पोरांना दोघांच्या दोघांना तुम्ही दिलं. किती भाग्य माझं, किती नशीब मोठं. अशी काही कशी बोलू लागली महाराज. एकल्यानं देता मुक्ती उतरली सकुळ संतती वा राम भजनाची ख्याती मुक्ती हटतटे. एकल्या राजा रावणाला मुक्ती न देता प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणजे माझ्या सगळ्या पोरांना मुक्ती दिली. विरोध भक्ती केली तुमची म्हणजे असणारी, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या असणाऱ्या भजनाची त्या असणाऱ्या सेवेची ख्याती विरोध भक्ती केली तरी सगळ्या कुळाचा उद्धार केला. विरोधे पावले मुक्तीशी न कळे भजत्या काय देशी वा काय वानु विभीषणासी म्हणून विचारासी लागली. अहो विरोध भक्ती माझ्या राजा रावणाने कुंभकर्णाने केली तरी त्याला सायुज्य मोक्ष दिला. अहो प्रभू रामचंद्र जे तुमची सरळ सरळ भक्ती करतील त्यांना तर तुम्ही काय देसाल माझ्या विभीषणला मला तर कळतच नाही. म्हणून उठल्या काही काही सीमातान प्रभू रामचंद्राच्या पाया पाडल्या. उठवल्या वेगेशी श्रीराम धरली हृदयशी धन्य धन्य ते काही श्रीराम भजनाशी विनवले. लगेच काही सीमातेला प्रभू रामचंद्राने उचललं आपल्या हृदयाला लावलं गेलं. प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणू लागले धन्य धन्य कैकशी म्हणले आणि ती कैकशी प्रभू रामचंद्राच्या सेवेला लागली, भजनाला विनटले. श्रीराम जय राम जय जय राम म्हणू लागली महाराज. श्रोते विषम मानती पोटी मुळी देखील नाही दृष्टी कैकशी श्रीरामाची भेटी नवी गोष्टीत हे कैशी. आता असणारा श्रोते मंडळी म्हणतील किती दिवस झालं, 6 महिने झाला आम्ही रामायण ऐकतोय पण आम्हाला ती कौशल्य सुमित्रा कैकई तिघीच माहिती म्हणजे. पण त्या असणार म्हणजे राजा रावणाची आई कैकशी कधी ऐकलीच नाही म्हणजे. कुठं आली माईक मध्येच म्हणजे कैकशी आणि त्या कैकशीच्या आणि प्रभू रामचंद्राच्या भेटीची तुम्ही आम्हाला नवीन गोष्ट ऐकायला लागला म्हणजे. ही कुठं आली गोष्ट मामा, तुम्ही आणली का तिकडून कोणत्या गावावरून? तरी ज्याचे पोटी असेल आशंका त्याने क्रौंच रामायण पाहावे देखा. हा भाव निकास ठाऊक ज्ञात्यांशी. श्रोते मंडळीच्या मनामध्ये शंका आली असेल त्यांनी मध्ये असणाऱ्या शंकेचं निरसन करण्यासाठी अनेक रामायण आहे ती. त्याच्यात क्रौंच नावचं रामायण आहे. त्या रामायण असणारा उडा ते असणारा अशा प्रकारे या कैकशीचा भाव आहे आणि तो कैकशीचा भाव म्हणजे नेत्यांना माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहित पडेल. क्रौंच रामायण पहा. तरी शरण येता रामाशी माता दृष्टी विभीषणाशी श्रीरामे प्रेमा कैकशी त्याने भेटशी सुचविले. तर असणारा प्रभू रामचंद्राला शरण गेलेले विभीषण काका आनंदित झालेले विभीषण काका कैकशीला प्रेमाने प्रभू रामचंद्राला तिनं भेटायला सुचवलं. भेटो घडवा आम्हाला का तर ज्याची पोर असेल त्यांच्या आया कशा असतील म्हणून त्या आईला आम्हाला भेटवा अशी प्रभू रामचंद्राची इच्छा निर्माण झाली होती म्हणले. अनंत कथा रामायणी शतकोटी बदली वाल्मिकाची वाणी. कथा ओलांडून कोणी शोध न करू शके. कोणी शोध करून शकेल का? चरित्र रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसवता महापाश पापनाशनम. 100 कोटी श्लोकाचं रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिलं. आता 100 कोटी श्लोक ह्याच्यात आला असताना आपल्या भावार्थ रामायण मध्ये 200-300 लय झालं. 200-300 श्लोकात तर आपलं 6 महिने गेलं आणि 100 कोटी श्लोकाचं तर असतं. महाराजाला म्हणले असतं तुम्ही तिकडे हळद घ्या तुम्ही मगच करत बसा. अशा परिस्थिती झाली असते. मग ज्याला जसं सुचलं तशा प्रकारचं म्हणजे इथं असणार लिहिलं गेलेलं आहे. तुम्ही परिपूर्ण कुणी करू शकत नाही म्हणजे वाचा. माझे लोटांगण तत्वता कोपन मानव श्रोता एका जनार्दन बघता तोची क्या अर्थ चाळत माझ्या असं म्हणून असणारे ग्रंथ करते गावबा काका म्हणू लागले बोली रेवे लेपुरे विडी वाकले उत्तरे क्षमा अपराध असावा. सगळ्या असणाऱ्या श्रोते मंडळींनी माझं लोटांगण आहे राग मारून घेऊ नका म्हणजे असणार का
तर असणारं माझं बोलवणारं चालवणारं आमचे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत. म्हणजे त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर कैकशीची आणि प्रभू रामचंद्राच्या भेटीची गोष्ट मांडली म्हणतात. असो आता परिहारता सैराट करी रामकथा पावन करी श्रोतवक्ता नितमुक्तता श्रीराम. मग म्हणजे आता सो म्हणजे असणार आणि पुढे हार द्यायचं आणि सुचवायचं, शंकेचे निराकरण करायचं, सुचवायचं. तर असणारी विस्तारित अशी रामकथा आहे, सैराट भरणे विस्तारित आहे. तर श्रोत्यांनी ती कथा ऐका आणि मोक्षाला जावा असं ग्रंथकर्ते म्हणतात. या लागी श्रोते जन आप्त इतर परिपूर्ण त्याचे माझे लोटांगण क्षमापण करावी. म्हणून असणाऱ्या अशा श्रोते मंडळीला आप्त परिपूर्ण आमचे जवळचे नातलगात अशा सर्व असणाऱ्या श्रोते मंडळीला आमचं सहस्तांगण रोड आणि आम्हाला क्षमा करा. कथा चालली होती एक मधीच काय आणलं मामाने. श्रीराम रामे पावन श्रोता श्रीरामे पावन भक्ता श्रीराम कथा अनुमोदिता उद्धरित तोता श्रीराम. प्रभू रामचंद्राची कथा सांगणारा ही पवित्र आणि पावन होतो, ऐकणारा सुद्धा पावन पवित्र होतो म्हणले. आणि कथाच असणारी अशी प्रभू रामचंद्राचे की ऐकणाराचा उद्धार करणारी, सुख देणारी, आनंद देणारी कथा म्हणतात. होता इतर संवाद अशी उत्तरण्याची जानकीशी उच्च काय म्हणते तर नाही कुठली वाचली होती? पुढील ती वाचली ना. होता इतर संवाद पुढील कथा अनुसंधान वा पूर्वी कथा अनुसंधान सावळी पावणी पूर्ण साधुनी श्रीरामांकासन जनगणनी उठले असं म्हणजे असणार. पुढील कथा अनुसंधान ऐका, सवडीनं ऐका बरं का. म्हणजे सवडी पाहुणी पूर्ण, सवडीनं पाह म्हणजे असणारी पूर्ण कथा. का तर सीता माऊलीला प्रभू रामचंद्राने आपल्या मांडीवर बसवलेलं होतं. इथपर्यंतची कथा तिथून कलटी हल्ली होती राजा रावणाकडे असणाऱ्या प्रभू ग्रंथकर्त्याने. तर सीता माऊली असणाऱ्या मांडीवर बसलेली होती. सीता माऊली प्रभू रामचंद्राच्या मांडीने उठल्या म्हणतात. होता इतर संवाद अशी उत्तरण्याची जानकीशी काय म्हणते उच्छंखळता नाही तिशी मर्यादिशी मंडन. आता संवाद चालू होता ना कोणाचा? प्रभू रामचंद्राचा आणि विभीषण काकाचा असणारा दोघांचा संवाद चालू होता, बोलणं चालू होतं. आणि मग दोघांचं बोलणं चालू असताना मधनं उठा होता, उठून लक्ष विचलित होतं, बाकीचं तिकडं लक्ष जातं. मग्नावर म्हणले असणाऱ्या सीता माऊली मांडीवरच्या उठल्याच नाही त्या. तशात प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आणि विभीषण काकाचं ह्यांचं बोलणं चालूच होतं म्हणजे. आणि मर्यादा ओलांडायची नसती, मर्यादेत राहायचं असतं. तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे, मर्यादा ओलांडायची नाही. म्हणून असणारे मर्यादा हे साक्षर जनता भूषण भारता, तसं मर्यादा हे भूषण प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आहे. म्हणून सीतेने मर्यादा राखली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभू रामचंद्राय नमः. भेटावय सौमित्राची आज्ञा पोसुनी राघवासी, जवळी एवढी वेगीशी लागली चरणाची अतिप्रीती. मग सीता माऊली मांडीवर उठल्या, प्रभू रामचंद्राला हात जोडलं आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, पतिवर्या लक्ष्मणजी जवळच आहेत म्हणजे असणारे, माझी इच्छा आहे लक्ष्मणजीला भेटायची. असं म्हणल्यावर प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली. सीता माऊली उठल्या आणि लक्ष्मणजीच्या जवळ गेल्या, लक्ष्मणजीच्या पाया पडल्या. क्षमा करावी निश्चित मी तुझ्या निज अपत्य, नेनता दोघाचे महत्व वचन दुरुक्त बोलले. क्षमा करा भाऊजी म्हणते मला, मी तुमचं असणार निज अपत्य, तुमचं अपत्य. अपत्य म्हणजे कळलं ना मला, त्याला कसलं पत्ते कळत नाही, काय कळत नाही असणार. अपत्य लहान बाळ आहे म्हणजे मी तुमचं. दोघांचं महत्व मला कळलं नाही, भावांचं महत्व मला कळलं नाही. तुम्ही कोण, प्रभू रामचंद्र कोण, तुमच्या दोघांचं जे काही नातं आहे, जो काही संबंध आहे तो मला कळलाच नाही. म्हणून तुम्हाला वाईट शब्दाने बोलले. ओ माझा अभिलाष धरता त्यांच्यामध्ये हरणाच्या पाठीमागे जात नव्हती लक्ष्मणजी. म्हणून जी काय त्या वाईट शब्दाने बोललं त्याच्याबद्दल मला क्षमा करा. श्रीरामाचा जीव लगत्याची चरितास वेग, महापापी पिली निजडाग माझा सेवक लागला. प्रभू रामचंद्राचा जीवलग असणारा, जीव की सका असणाऱ्या लक्ष्मणजीचा कपट केलं, छळ केला नाही ते शब्दाने त्यांना बोललो. म्हणून महापापीने असा बट्टा या दिह्याला लागला असं सीता माऊली म्हणू लागली. महापाप ते अल्प भक्त चळते वज्र पाप,
निरय भोगीच्या कल्प नाही अल्प उद्धार. महापाप म्हणजे थोडा आहे, पण भक्ताचं छळन करणं ते वज्रासारखं पाप आहे म्हणजे असणार. अक्कल्प मोजताच येत नाही, इतक्या दिवस तो नरकात पचल म्हणजे त्याचा उद्धारच कधी होत नाही म्हणजे असलं पाप माझ्या हातून झालं. येणे पापे त्वरित माझ धरुनिया लंकानाथ वेगे नेले लंकेत श्री रघुनाथ अंतरला. देव अंतरे ते पाप. पापाची व्याख्या आहे, देव आपल्यापासून अंतरला किती पाप झालं म्हणजे मग आपण काय बी करू. मग काय केलं म्हणजे मी सीतामाऊली म्हणल्या एका साधू संताचा छळ केला नाही त्या शब्दाने त्या साधूला बोलले, लक्ष्मण रूपी साधूला बोलले. ते पाप माझ्याकडून झालं आणि त्या पापामुळे देव अंतरला. मला राजा रावणाने पळवून नेलं आणि 6 महिने त्यांनी त्याच्या बंदी खाण्यात म्हणजे अशोकवनात ठेवलं. प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर गेले, हे पाप घडलं. नित्य चलन रावणाचे राखण क्रूर राक्षसांचे खाऊ गिळू भाषण त्यांचे दुर्ग लंकेचे संभवते. आणि काय ते पाप भोगावं लागलं मला काय सांगायचं होतं मला लक्ष्मण भाऊजी. त्या राजा रावणाने अशोकवनात नेऊन ठेवलं. क्रूर अक्रार विकरार राक्षसीने माझ्या भोवती आणि सारखं खाऊ काय तुला, गेलो काय तुला, बघू काय तुझ्याकडे, काढाडे आताडे पारडी. अहो कसलं एक दिवस सुद्धा राम कानावर शब्द पडला नाही. काय सांगायचं तुम्हाला. कृत चरिता लक्ष्मण पूर्ण क्षोभला रघुनंदन नित्य रावणाचे छळ सोसले पूर्ण स्मरणाच. एकदाच राम भक्ताचा छळ केला, एकदाच राम भक्ताला नाही ते शब्दाने बोलले, त्याचं पापाचा उपभोग 6 महिने भोगावा लागला. एवढं पाप मला लागलं असं सीतामाऊली म्हणतात. श्रीराम भक्तांचा अंकित श्रीराम भक्तांचा विकृत भक्त सभाय श्री रघुनाथ नित्य नांदत सर्वदा. माझ्यावर देव रागावला आणि 6 महिन्यांनी तसला असणारा भोग काढला लंकेच्या ठिकाणी. म्हणून प्रभू रामचंद्र भक्तांच्या अंकित आहे. भक्त जसं नाचवल तसं देव नाचतो. न सांगता परिकाम, न सांगता भगवंत असणारा. विकरलेला भगवंत विकलेला कोणापाशी असेल तर राम भक्तापाशी आहे म्हणजे असणारा. भक्तांच्या आतुराने बाहेर प्रभू रामचंद्र सदैव नंतर असं सीतामाऊली म्हणतो. यथार्थ जेने पूजिले राम भक्त जेने पूजिला रघुनाथ उपचार युक्त षोडश. म्हणून यथार्थ जशाच तसं भगवंत राम भक्ताला पूजलं की रामाची पूजा झाली, षोडोपचारे पूजा झाली अशी समजायचं. मग कसं समजायचं राम भक्ताची पूजा झाली म्हणजे देवाची पूजा झाली. खालच्या भाषेत सांगतो बरं का. गरोदर महिलेला जीव घातला की बाळाला आपोआप जातं का नाही, ह्यांना माहिती बायला जे असणार बरोबर पोहोचलं जातं का नाही. मग त्या शिपलेट बाळाला खाऊ घालायची गरज आहे का नाही. तसं राम भक्ताची पूजा केली की भगवंताची पूजा केलेल्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणजे वाचा. लुप्त अवधानी भक्त सुखावले भक्त सुखावले भोजनी तेने सडेशे करुणी केला रघुनंदनी नैवेद्य असणार तीर्थूप असल. आणि त्याचं अवधान का भक्त भोजनाच्या ठिकाणी आपण जर राम भक्ताला दिलं तर ते राम भक्ताचं असणार षड्रसन्न भगवंतापर्यंत पोहोचला जातो. तोच प्रभू रामचंद्राचा नैवेद्य समजावा आणि राम भक्ताला जीव घातलं देवाला पोहोचल्यासारखं झालं. जेने विरोधीले राम भक्त तेने विरोधीला रघुनाथ अमृत भौरी अमृत क्षणिघात करी. त्याचा ज्याने राम भक्ताचा विरोध केला त्याने प्रभू रामचंद्राचा विरोध केला म्हणायचा. मग अमूर्त असणारा निर्गुण निराकार असणारा मूर्तिमंत होतो आणि त्याला कधी काटा काढतो ध्यानात बी येत नाही. पुन्हा म्हणतो असं कसं काय झालं. अरे तसं काय झालं, चालता नीट चलत होता ठेस लागली. का ठेस लागली पुन्हा म्हणायचं भगवाना काय देवाला भाव के काय देवाची अरे पाप केलं मागं त्या नाम भक्ताचं राम भक्ताला नावं ठेवली म्हणून तुला ठेस लागली. केले कर्म त्याची भोगा आले उपदिले आयशी मिळेले किती वाचा. सुदर्शन गणाधिक अक्षय बाते कोंदट देख रघुकुळ टिळक. आणि रिकामाय काय देव म्हणजे रिकामाय काय. राम भक्ताला जर असणारं छेडछाड केली त्याला जर काय बोलले
म्हणली तर तुम्हाला वाटतंय का देवापाशी काहीच नाही? अहो दुर्धराशी अलौकिक ज्याचं लौकिकच करता येत नाही असं असणारे शस्त्र देवाजवळ आहे ती म्हणजे असणार सुदर्शन चक्र आहे, गदा आहे म्हणजे असणार, अक्षय भात्या आहेत, भात्याचा बाणच कधी संपले नाहीत, असं हातात धनुष्य आहे. कशासाठी वागवतं पडत फक्त पडता जड भारी दाशी आठवं बहारी मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन मागे पुढे उभा आहे आली घालत निवार आहे. भक्तांचं रक्षण करण्यासाठी एवढे आयुध हातात धारण केलेले आहेत. तुम्ही म्हणता बरोबर रामचंद्र रिकामे आहेत, बघायचं काय पुढची वेळी भक्त विरोधी दारुण जाना तोची वैरी रघुनंदना त्याच्या करावया हरणा करी प्रेरणा. शास्त्रांत जो भक्तांचा विरोध करतो तो प्रभू रामचंद्राचा वैरी विरोधी आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने हातात ती शस्त्र घेतलेले म्हणजे कुणी जर त्याच्याकडे डोकून बघितलं तो वाहत्यात बांधून मागत असाच आहे, हातात इकडे धनुष्य आहे, हात असा आहे, लगेच माग काढणार धनुष्याला बाण लावणार आणि त्याला संपवणार. प्रल्हादाची विरोधिता मरण पावला त्याचा पिता बापाला सोडलं नाही. भगवत भक्तांचा द्वेष करिता विघ्न गाता वरपडा होय. अंकित होतं भगवंत म्हणजे कसं एवढंच नाही म्हणजे हे भक्त प्रल्हादाचं उदाहरण तुम्ही सांगितलं वेळा फक्त प्रल्हादाचं उदाहरण आलेलं भक्त प्रल्हाद आहे, त्याचा बाप त्याचा छळ करत होता. भक्त आहे, भक्त प्रल्हाद आहे, भगवंताचं नामस्मरण करत होता आणि बाप म्हणायचं काय देवाचं नाव घेतो, माझं नाव घे की पट्ट्याचं म्हणला, देवापेक्षा मोठा मी आहे की म्हणजे असं माझं नाव घे की म्हणत होता. पण ती नाही ते शंड आणि अमरकाच्या गुरुच्या शाळेत होतं तिथं नुसतं हरिओम विठ्ठला, त्या दिवशी काही शिकलत नव्हतं श्रीराम जय राम जय जय राम, ती सारखं श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. मग असणार स्वतःचा पिता असणारा हिरण्यकश्यप त्यांनी छळ केला पण तो सुद्धा संपून टाकला भगवंताने. अशा प्रकारचा भक्ताचा द्वेष केला की देवाला राहत नाही, कसं न कसं त्याला विघ्नातनं बाजूला भक्ताला काढतो आणि विघ्न करण्याला संपून टाकतो. इतरांच्या कायच्या गोष्टी सौमित्र चळलियासाठी राम लागुनी माझ्या पाठी क्षणे तितपाटी लाविले. इतरांची कशाला गोष्टी सांगायची सीता मावली म्हणते जाऊ दे ते भक्त प्रल्हाद बाकीचे सांग, माझ्या जीवनातला माझा अनुभव सांगते. म्हणजे मी लक्ष्मणजीचा द्वेष केला, लक्ष्मणजीला नाही त्या शब्दाने बोलले, काय बोलले त्या राम जावा तिकडच मारावा आणि सीता मावली बरोबर लग्न करावं, एवढं इतकं बोलले. आणि तेवढं बोललेलं पाप मला लागलं आणि त्या पापामुळे माझ्यापासून प्रभू रामचंद्र अंतरले गेले आणि दिप्पटी दाही दिशेत देश धडीला लावलं, मला भारत सोडला डायरेक्ट लंकेला पाठवलं. एवढं काम प्रभू रामचंद्र करतात असं सीतामावली म्हणते. राम सेवे लागी तत्वता वनवास घेतला माता ते नायक श्रीराम कथा ऐशी अवस्था मज झाली. काय अवस्था झाली माझी? प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी मी वनवास घेतला का? सीतामावली वनवास होता का? नव्हताच. माझ्या मालकाची सेवा करावी. जर अयोध्येच्या ठिकाणी मी जर राहिले, प्रभू रामचंद्र जर राहिले तर सेवा वाटली जाईल. पाणी आण म्हणलं तर तिसरंच कोणतरी पाणी आणून देईल, जेवाय वाढ म्हणलं तर तिसरंच लगेच घरातली माणसं पटापटा जेवाय टेबल डायनिंग टेबल सजवून टाकलेले आधीच. आणि सेवा कधी आता सेवेची तर भांडणच राहिली नाही, नोकरच लावायला लागली. मालकाची सेवा राहिली कुठं राहिली काय ते कप. आता तर पहिलं होतं दोन्ही भांडण एक साधी होतो, आता जेवण बनवायला पण काय अवघड परिस्थिती. पैसे जाऊ द्या त्यांना लय पगार केले तर सरकारने ह्यांचं तर कसं गोरगरिबाचं तर कशी वागायचं आहे का नाही. जसे असेल तसं असेल म्हणजे मग म्हणजे असणार बाहेर सीता मावली म्हणू लागलेले आहेत मी प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी वनामध्ये आलेले होते, पण प्रभू रामचंद्राची कथा ऐकली नाही. त्याच्यामुळे माझी अशी अवस्था झाली. कशी अवस्था झाली? 6 महिने खाऊ पदळून असल्याच्या नादी लागायला असं शब्द कानावर पडले. भक्त द्वेषी पापिणी अंतरले रघुनंदनी ते उपसावे म्हणून लोटांगण घातले. भक्तांचा द्वेष करणारे महापापिनी मी होते म्हणून माझ्यापासून प्रभू रामचंद्र दूर गेले. 6 महिने त्यांचा कानावर शब्द नाही पडला, 6 महिने दर्शन सुद्धा झालं नाही. म्हणून असणारे सर्वजण असणार काय करा, प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी तुमच्या पाया पडते, तुम्हाला हात जोडते, मला माफ करा बर का, असं सीतामावली लक्ष्मणजीला बोलू लागल्या. सौमित्र चरणी माता ठेवून जनक दुहिता उकसा बुकची स्पुंदता ती अवस्था. अशा प्रकारचे असणारे सीतामावली
बोलता बोलता आपलं डोकं लक्ष्मणजीच्या चरणावर ठेवलं आणि उपसा बुक्सी रडू लागल्या. रडता रडता लक्ष्मणजीने आवरलं गेलं आणि आवरून आपल्या बहिणीला काय म्हणते, कोणी सुमित्रा नंदन घालून सीतेचे लोटांगण अश्रू पूर्ण झाले ना करी रुदल अट्टहासे. काय लगेच असणारे लक्ष्मणजी उठले. आपलं डोकं असणाऱ्या सीतामाऊलीच्या पायावर ठेवलं गेलं. डोळ्यातनं घागळ अश्रू लक्ष्मणजीच्याही वाहू लागलं. लक्ष्मणजी रडू लागलं आणि रडता रडता असणाऱ्या सीतावहिनी साहेबांना काय म्हणू लागले, तत्वता ती अवस्था रघुनाथा अंगीकारुणी पशाचता होय हिंदता. काय सांगायचं तुमचं दुःख असणार अनावर झालं दादाला. आणि दादाची वेड्यासारखी अवस्था झाली. रान वनात इकडून तिकडे सारखं सीता 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 म्हणून ओरडत होते. वडिया विघ्नाची कारण मुख्य माझे आदर्य पण न असावेची एक वचन मापापी पूर्ण मी एक. एवढ्या विघ्नाला कारण कोण असेल? भावाला त्रास द्यायचा आणि वहिनीला त्रास देणारा. लोक काय भानगड काय भानगड नाही वाटते का मिळूनच कळत नाही बरं काय ते तिघांचे. भांडण लागलं प्रभू रामचंद्राचं सीतामाऊलीचं. झाडाखाली बसलेली होती, झाडाखाली बसलेली असते का झाड त्या झाडावर वेल चाललेली होती. मुलबाबाचं भांडण झालं. झाड भाग्यवंत का वेल भाग्यवंत? ती म्हणजे असणार नाही झाड भाग्य. सीतामाऊली म्हणू लागले नाही ह्याच्यावर चाललेली वेल भाग्यवंत झाडाच्या आधाराने. प्रभू रामचंद्र म्हणले नाही त्या झाडाला वेलीचा आधार आहे म्हणून ती वेल भाग्यवंत. दोघांची भांडणं लागली. लक्ष्मण मध्येच होते. लक्ष्मण म्हणले झाड बी भाग्यवंत नाही, वेल बी भाग्यवंत नाही, आणि दोघांच्या सावलीला बसलेला जो काही विश्रांतीला बसलेला साधक आहे तोच भाग्यवंत. भांडणच मिटवून टाकलं लक्ष्मणजी, नाही का नाही? झाड बी भाग्यवंत नाही, वेल बी भाग्यवंत नाही, भाग्यवंत कोण तिच्या सावलीला बसलेला. असं भांडण मिटवून टाकणारे लक्ष्मणजी. पण ते लक्ष्मणजी आज एवढ्या विघ्नाला कारणीभूत कोण असेल? दादाचं बी खरं, वहिनीचं बी खरं, तुमचं दोघांचं बी खरं, माझंच चुकलं. बघा लक्ष्मणजी काय म्हणते, सगळ्या दोघांना मी तुम्हाला 6 महिने लंकेत घालण्यासाठी आणि दादाला रानात सीता म्हणून हिंडण्याला कारणीभूत कोण असेल तर मी आहे. माझ्यासारखं महापापी कुणीच नाही. म्हणजे मी जर थोडा धीर धरला असता तुमचं बोलणं ऐकून काय होत होतं? ऐकलं तर तुमचं बोलणं काय खरं होणार होतं काय? माझा अभिलाष धरला, माझ्या बरोबर लग्नच करायचं म्हणता, असंच म्हणता तसंच म्हणता. धीर धरा, धीर का सोडला नाही? का दिलं प्रभू रामचंद्राच्या वेळेला? जर धीर धरला असता आणि तुम्ही काय म्हणा वहिनी मला काय घेणं दिलं नाही. कानात बोट बी घातली होती पण काय करणार? शेवटी नानावर झालं असणार बोलणं. लय मर्यादा सोडल्या वहिनीनं बी काय करणार शेवटी? असू दे. पण लक्ष्मणजीने ती विसरून गेले. म्हणले माझा धीर सुटला म्हणून म्हणले एवढं विघ्न तुम्हाला भावावर बी आलं. वडिया विघ्नाची कारण मुख्य माझ्या दर्य सीता लावली दितपटी राम पडिला ती संकटी विवर द्वारा उठावटी नेती जगदेटी बांधोनी. असं काय सांगायचं माझ्यामुळं म्हणजे असणारे सीतामाऊली तुम्हाला दिवशी दिला लावलं. प्रभू रामचंद्र एवढं भलं मोठं संकटात पडलं. काय सांगायचं म्हणजे ते अहिरावण महिरावण विवरातच नेलं. कशासाठी केली? देवी पुढे बळी द्यायला. कुणामुळं? माझ्यामुळंच असं लक्ष्मणजी म्हणू लागले. दुर्गाच्या श्री रघुपती मारावया उभा करीती बर दैव पातला मारुती राक्षसपती निवटिल्या. काय सांगायचं वहिनी तुम्हाला? किती संकट माझ्यामुळं दादावर आलं. त्या रावणाने महिरावणाने नेलं की पाताळाच्या ठिकाणी आणि त्यांच्या इथं ती कामाक्षी देवी होती म्हणजे आणि तिच्या समोर आम्हाला उभं केलं की म्हणजे नरबळी द्यायसाठी काढल्या की तलवारी आमच्या मानासमोर लावल्या, मानावर तलवारी लावल्या. पण 8वं म्हणजे तुमची असणार शेवटची इच्छा काय आहे? सद्गुरूचं नामस्मरण करा. आता भगवंत म्हणजे मी सगळ्या जगाचा जगद्गुरु, मी कुणाचं नाव घेऊ? काय करणार? संकट देवाला मी पडणार. तलवारी मानेवर लावलेली आहे. त्या देवाने असणार नामस्मरण म्हणले त्या हनुमंतरायाचं केलं आणि हा केसर शिवडी हनुमंतरायाने टाकली. म्हणून वहिनी आम्ही दोघं वाचलो. सुरू राक्षस हनुमंतरायाने मारली. संधीचा ते तोडी निघता बाहेरी सर्वेची युद्ध महामारी रावणेची झुंजारी शरदारी वर्षती. कस तरी त्या हनुमंतरायाने आम्हाला त्या पाताळातनं युवरातनं बाहेर काढलं. जेव्हा बाहेर आला
सुव्याला पर्वतावर. मग तो काय ते राजा रावण समोर म्हणजे कसलं बाण सोडत होतं वहिनी, काय सांगायचं. बरं झालं तुम्ही तिकडे होता ना तर भिवून. आणि का सांगते किती शरबंधारी रघुपती विश्वकन्या पडिला क्षिती येही ख्याती बया माझी. आणि किती सांगू वहिनी तुम्हाला, किती सांगू त्या इंद्रजितानी म्हणजे असणारा धनुष्याला बांधावला आणि बाणावर म्हणजे नागाचा मंत्र म्हणले. त्या नागाने म्हणजे प्रभू रामचंद्राला बांधून टाकलं. बेशुद्ध पडले प्रभू रामचंद्र. वहिनी माझ्यामुळेच पडलं व असं सीता माऊली म्हणू लागले. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. आणि का सांगोते किती शरबंधनी रघुपती विसंज्ञ पडिला क्षिती हे ख्याती माझी. अरे रावणे केले तुझे चरण श्रीरामाची श्री वंदन. यासी मुळे मी पापी पूर्ण सत्य सीता माऊली ऐका, सीता माऊली. राजा रावणाने तुम्हाला असणारा छळ केला नाही, लय त्रास दिला. त्याने तुम्हाला असणाऱ्या त्याच्या बंधनात ठेवलं. त्याला कारणीभूत फक्त हा लक्ष्मण आहे. म्हणून लक्ष्मणजी मुळात महापूर्ण पापी आहे. तुम्ही सीता माऊली बहिणी साहेब खरं खरं सांगा. ऐसे परस्पर दोघे जण उग्न करीती रुदन. अशा प्रकारे दोघं एकमेकाला मारतात. दोघं एकमेकाच्या काळात पडले. दोघं बी उपसा बुक्सी रडू लागले. महाराज आश्चर्य झाले ते श्रीराम चरण उचित. दृष्टी पडता निश्चित शोक समस्त. आश्चर्य घडलं. दोघांची बी नजर बरोबर रामचंद्राच्या पायाकडे गेली. पायाकडे गेल्याबरोबर दोघांनाही आनंद झाला. आनंदाच्या भरात घालून या लोटांगणा विनविता झाला लक्ष्मण. मानू नको याचे दूषण रघुनंदन. लगेच असणारं लक्ष्मणजीनं लोटांगण घातलं. विनंती सीता माऊलीच्या करू नका, मनाला लागून घेऊ नका. मी लय पापी आहे, माझ्यामुळे झालं. काय अवघड आहे. ती म्हणतो माझ्यामुळे झालं नाही, माझ्यामुळे झालं. झालं कुणामुळे? देवामुळे झालं म्हणजे ते बरोबर रामचंद्र लागवे म्हणले. देवामुळे झालं म्हणजे दोघं बी पूर्ण त्याचे मनोगत राक्षस प्रबल बहु. विधान येत त्या बरोबर रामचंद्राच्या देवाच्या मनातलं कळत नाही म्हणजे कुणाला. कसं कळलं म्हणजे परबळाशी बलशाली राक्षस पृथ्वी तलावर असणारे माजून गेलेले आहेत. त्यांचा घात करण्यासाठी सीता माऊली थोडी वेळ तुम्हाला पुढं, थोडी वेळ मला पुढं केलं. व सर्वात यार मी श्री रघुनाथ सगळं लागव त्याचे संचोरुनी हृदयात वयोव्रत सर्वांच्या हृदयात असणारे वास्तव्य करणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांनीच एवढं लाघव केलं म्हणतात. त्यांनीच थोडे वेळ माझ्या हृदयात प्रवेश केला आणि मला म्हणले जसे त्या माऊलीच्या पाठीमागं थोड्या वेळ सीता माऊली तुमच्याच हृदयात प्रवेश केला आणि तुम्हाला चालना दिली. बोल लक्ष्मणजीला, बोल लक्ष्मणजीला. ही प्रभू रामचंद्रांनीच लाघव केलं. तुम्हाला बोलायला लावलं प्रभू रामचंद्रांनी, मला पाठवलं प्रभू रामचंद्रांनी. मग आपल्या दोघांचं काय ना, देवाचं आहे म्हणजे सगळं. वाचा. तुझे चरण बुद्धीशी कारण मुख्य परमात्मा रघुनंदन. माझ्या तोची जाण जा. तुमच्या बुद्धीचं छळन करण्याचं कारणीभूत कोण असेल तर प्रभू रामचंद्र. का तर बुद्धीचा जनित, लक्ष्मीचा पती, आठवीचा चित्ती काय नव्हे. बुद्धीला चालना देणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्र. तुमच्या बुद्धीत सांगितलं बोल लक्ष्मणजीला. बोललो का मनाने बोलतोय काय? मनाने बोलूच शकत नाही. मला देवाने सांगितल्याशिवाय बोलूच शकत नाही, चालना दिल्याशिवाय. तसं तुमच्या बुद्धीला चालना प्रभू रामचंद्राने दिली म्हणून तुम्ही मला बोलला. आणि माझं धीरपणा सुटला का? मूळ प्रभू रामचंद्र धीर काढून. आता धीर कधी सुटतो? देवाने सत्ता अंगात काढून लट शरीर संपली. एक इंद्रिय बघा वय झाले माणसं कसं असतं तसं करतात. ताकद, देवाची ताकद शक्ती संपलेली असते. मग तसं माझा धीर प्रभू रामचंद्राने काढून घेतला म्हणून धीर सुटला म्हणून मी गेलो. बोले घायवन नाही होत, बोले प्राण नाही जात, बोले नव्हे देह पात हे मी जाणत.
सोडला तुम्ही वैरागी नाही. म्हणून झालं तसं माझं बघा. शब्दे शब्द होय शब्द आहे तिथे बोले नाही का बोलायचं आहे तिथं शब्दे होय वर्ण बरोबर आहे, नाही तुमचं होतं बरोबर आहे. बोला की तुम्ही सांगा. तसं वाचा की नाही. मग तुम्ही तुम्ही तिथलं बोला, वाच. शब्द शब्द आहे ना तो. तिथं शब्द आहे का बोले आहे शब्द घाय वन नाही होत, शब्द प्राण नाही जात, शब्दे नव्हे देहपात हे मी जाणत सर्वदा. एडिटिंग होती त्यामुळे तुमचं वेगळं त्याचं वेगळं. बोल कुठं वाचलं? ते मनाने म्हणले हो. असं आहे बरं. आता मला मी म्हणलं असे का भानगड झाली ना? नाही, तिथं आहे का? बरोबर. काय झालं? शब्दाचा इथं शब्दच आहे हो. तुम्ही वेगळं म्हणला म्हणून मी मला वेगळं आता ते सांगण्यासारखं नाही, पण जाऊया. बरं, वाचा वाचा बरोबर. तुम्हाला कळलं ना वाचायला म्हणून. आता कळलं मला. हा, तुमचं काय म्हणत होते? हा, बोलले नाही म्हणलं बोल. शब्द म्हणजेच बोलणार बस का बोल शब्दाच्या ऐवजी त्यांनी बोल तिकडे शब्द ठेवला जागच्या जागेवर म्हणजे असणार. पण म्हणलं इथं शब्द नंतर बोल कसं काय असू द्या. मग म्हणजे असणार शब्दाने घाय, शब्दाच्या घावाने वन जात नाहीत म्हणजे असणार. बरं का लक्षात ठेवा. प्रभू लक्ष्मणजी सीता माऊली म्हणतात की शब्दाने बोललं तर वन होतंय का? होतच नाही. पण शब्द हे शस्त्र असतात जरा जपून बरं का. लक्ष्मणजीने त्यावेळेस मनावर घेतलं. आज काय लक्ष्मणजी म्हणतात शब्दाने घाव होतच नाही, शब्दाने प्राण जातच नाही. शब्दाने म्हणलं मर मरतय का माणूस? तलवारीनं सपदिशी मरत तसं मध्ये असणार. शब्दाने प्राण जातच नाही, शब्दाने म्हणजे ती हेपातच होत नाही. सगळं असणार मी जाणतोय तरी सुद्धा ते नेहमी आपण तुझा शब्दासाठी जावे सोडून हे माझे अधैर्य नवे जाण केले विंदान श्रीरामे. मला कळतंय शब्दाने काहीच होत नाही तरी सुद्धा म्हणजे मी असणार. माझा धीर सुटला. कशामुळे सुटला? तेव्हा प्रभू रामचंद्रामुळे माझा धीर सुटला आणि तुम्हाला सोडून सीता मावली गेलो असं लक्ष्मणजी सांगतात. म्हणजे तवाच प्रश्नाचं उत्तर आज कळतंय. म्हणजे त्याच्यासाठी रामायण नीट ऐकावं लागतं. म्हणजे वाचा. अति दुरात्मा रावण केले सकळांचे वरोधन, त्या शिवरामाया करविले चरण तुझं करवी. अतिशय दुरात्मा असणारा वाईट प्रवृत्तीचा राजा रावण आणि त्यांनी सगळ्याला अडवून धरलं होतं. अडवून सगळ्याला अडकाटीच. कुठं चालला? बस जायचं ना अजिबात. 10 वाजल्याशिवाय आरती नसते. काय लवकर उठून जाणार? बस असं सगळ्यांना राजा रावणाने दत्तावून अडवून ठेवलं होतं. आणि अशा राजा रावणाला संपवण्यासाठी प्रभू रामचंद्राने थोड्या वेळ सीता मावली तुम्हाला पुढे केलं, थोड्या वेळ असणार लक्ष्मणजीला पुढे केलं म्हणतात. श्रीराम शक्ती तत्वता ते तू बोलसी क्षण वार्ता, त्याशी मूळ श्रीराम करता विषाद सर्वतन रामचंद्राची सर्व ताकद आहे. त्या ताकदीला तुम्ही म्हणता मी तुमचा छळ केला आणि तुम्हाला नाही ते शब्दांनी बोलले असणार. चाले हे देखबी ऐकबी एक नारायण तयाच्या भाषेने चुकू नको. बोलायला लावणारे कोण आहेत? प्रभू रामचंद्रच आहेत. प्रभू रामचंद्रनेच बोलायला लावलं ना, म्हणून तुम्ही बोलाव म्हणले. म्हणून तुम्ही म्हणजे असणार मनाला काय लावून घेऊ नका म्हणजे असणार. ही सगळं लागव करता करविता मूळ प्रभू रामचंद्रच आहेत. उग मनाला तसं लागून घेऊ नका. तुम्ही विशांत राहा. म्हणून घातले लोटांगण वंदिले जानकीचे मजवरी कृपा करावी पूर्ण विषाद आपण लक्ष्मणजीने घातलं गेलं. माझ्यावर कृपा कर म्हणजे माझ्याविषयी मला तुमचं दुःख येऊ देऊ नका. काही एकमेकाला असं बोलावं मनावर घेऊ नका. ऐसे परस्पर विनवण करीती येरांची आपण तेने विस्मित विभीषण वानरगण विस्मित. अशा प्रकारे तो एकमेकाची विनंती करू लागलेला आहे. सर्व बघणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. आता आपल्याला आश्चर्य वाटायला लागलं. मला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. बाबा कधी ही बाजू घेत तर गेली. आपल्या दोघांचं बी नाही, तिसऱ्याचाच. दोघात तिसरा सगळंच विसरा म्हणजे सगळं लागव भगवंताच आहे म्हणजे वाचा. लाघव करून अद्भुत निज परादे पाया पडत आपण साक्षी होऊन तेच चरित्र पाहत. आपण चातुर्यानं भूतोनी भविष्य असं चातुर्य भगवंतानी केलं आणि निरापराध दोघंचे दोघं एकमेकाच्या पाया पडत्यात
आपण स्वतः साक्षी होऊन सीतामाऊलीचा बी अपराध नाही, लक्ष्मणजीचा बी अपराध नाही, मूळ कोण आहे प्रभू रामचंद्रच आहेत, हे स्वतः प्रभू रामचंद्र असणारे चरित्र बघत आहेत. स्मरता श्री रघुनाथा महापातकी उदरत याचा अपराध किती तेत नित्य अहो भगवंताचं नामस्मरण केलं तरी महापातक्यांचा सुद्धा उद्धार होतो म्हणले, मग ह्यांचा तर किती अपराध आहे म्हणजे थोडा थोडा तर आहे म्हणजे असणार. नित्य मुक्त प्रभू रामचंद्रामुळे दोघांचे दोघं होतील म्हणले. श्रीरामे पावन वक्ता श्रीरामे पावन शोक्ता श्रीरामे पावन कथा जगतराता श्रीरामे. प्रभू रामचंद्रामुळे जो वक्ता पवित्र आणि पावन होतो, श्रोता बी सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रामुळे पावन आणि पवित्र होतो, आणि कथा सुद्धा प्रभू रामचंद्रामुळे पवित्र आणि पावन आहे. जगाचा उद्धार करणारे प्रभू रामचंद्र आहे. श्रीरामे पावन वदन श्रीरामे पावन श्रवण श्रीरामे करा पावन करिता प्रभू रामचंद्रामुळेच असणारा मुख सुद्धा पवित्र आपलं श्रीराम म्हणल्यामुळेच बरं का. एवढंच नाही, कान सुद्धा पवित्र प्रभू रामचंद्राचं नामस्मरण ऐकल्यामुळं, आणि हात सुद्धा पवित्र आणि पावन प्रभू रामचंद्राची पूजा केल्यामुळं. करिता श्रीरामाचे ध्यान श्रीरामे पावन होय मन श्रीरामे वित पावन करिता विंतन रामाचे. रामाचे प्रभू रामचंद्राचं ध्यान जर केलं तर मन सुद्धा पवित्र आणि पावन होतं. बघा आताच लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं, सीतामाऊलीनं प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं, दोघांच्या मनामध्ये परिवर्तन झालं का नाही? पवित्र झालं मन असणार, दोघंही एकमेकाला दोष द्यायचे तर थांबून गेलं, चित्त सुद्धा पावन होत असणाऱ्या रामाचं चिंतन केल्यानंतर सांडुनी प्रपंच आदि श्रीरामानिचे धरिता बुद्धी ते झाली विपरीत विधी सोय समाली होऊन काय प्रपंचाची जी काय विवंचना त्रास आहे तो बाजूला सरण बुद्धीच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं की असणारी जी समाधीमध्ये सुख आहे ते सुख साधकाला प्राप्त होतं म्हणलंय. ते अभिमानाचे चिन्ह सोयची पालटे आपण सांडून या देहाभिमान सोय रघुनंदन होऊन. भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं की अभिमान असणारा संपलं जातं, देहामध्ये परिवर्तन होतं. तुका म्हणे अभिमान केला देव तोची देव झाला, मग तो म्हणजे असणार भगवंतच होतो, देहाभिमान संपला जातो. देहाभिमान संपला की प्रभू रामचंद्रच होऊन राहतो. आगाध श्रीराम महिमान मनाची होऊन उन्मन चित्त होय चैतन्य घन बुद्धी ते जाण मन असणार, मनाची पाचवी अवस्था उन्मन होतं, मनाची असणार चंचलता थांबली जाते, चित्ताचं चंचलता थांबून चित्त चैतन्य घन होतं आणि बुद्धीला सुद्धा समाधान होतं म्हणतात. त्याची आपण होऊन ठाके सोहम पूर्ण एका शरण लागवी पूर्ण श्री तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी असं असणारा चतुर भगवंत काय लाघव आहे. अहम अंकार संपवतो, सोहम होऊन बनतो, तो तोच आहे. अशा प्रकारचा भगवंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जातात. गावा काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जाऊन सांगतात प्रभू रामचंद्र अतिशय चातुर्य आहेत, चतुर आहेत, लागवी आहेत. पुढे अयोध्येचे गमन श्रीरामाचे अभिचिंतन सुरस कथा ती गहन काका म्हणतात आता जे काही विश्वकर्म्याने तयार केलेलं विमान आहे त्या विमानात प्रभू रामचंद्र बसतील, अयोध्येकडे जातील. अयोध्येत गेल्यानंतर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होईल. व अतिशय गोड कथा आहे. आता अभिषेकला गेले, गावात पोचले, आता गावातली माणसं काय बोलतील, गावात देवा बोलतील, कशी बोलतील, कोण काय बोलत काय सांगतील. बरं किती परत संसार दोघं सीतामाऊली प्रभू रामचंद्र संसार कशी करतील, काय करतील, काय लोक म्हणतील सांगता येत नाही. तर श्रोत्या मंडळी तुम्ही अवधान द्या, कृपा आमच्यावर करा किंवा असणार एकाग्र चित्त करून ऐका. अतिशय गोड कथाने पुढे अध्यात आहे म्हणतो. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड एकाकार टीका सौमित्र जानकी समाधान नाम दिव्य सत्यवाध्याय श्री कृष्ण अर्पणमस्तु शिवं भवन्तु पुंडरीक वरद हरि श्री ज्ञानदेव